मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी तवा 8-9 वर्षाची होती. कुणाच्या बी रानात आम्ही पुरी कामाला जायचो. 5-6 वाजूस्तवर कसल्या बी कामाचा पिट्टा पाडायचा. दिस मावळाय गयावानी घुंगार वाजवीत घराकडं यायचं. वाटेत रेल्वेचं रूळ लागत्या ती. अलीकडं पलीकडं समद मुरमाड रान, त्याच्या शेजारीच रुंदाट वडा, डोळं फिरवणारं आक्कड बाचकड. वड्याच्या कोपऱ्या कोपऱ्यानं पेंडार उतारल्यागत गाव वसल्यालं. आमचा ठिय्या पार पिंपळाकडं. रोळ वलांडून रोजचं जावं लागायचं. उमरा वलांडल्यावानी पलीकडनं अलीकडं यायचं. मी आणि कमलीचा धाकटा भाऊ परशा घराकडं निघालो होतो. तेवढ्यात बेदंकडच्या बाजूला गाडी धडाडली. मला एक इगत सुचली. आईनं दिल्यालं 2 पैसे माझ्याजवळ होतं. उगीच आपलं थुका लावून रुळावरती ठेवलं. आता गाडी येईल, थडथडत नाचत जाईल. 2 पैसे रुपया एवढं हुत्याली. आई सुधीक चाट होईल. मी आपल्याच नादामध्ये होती. परशाला दोन्ही खांद्यावनं हात टाकून अंगाशी धरला. गाडी धाडधाड आवाज मारत आली आणि बघता बघता गेली सुद्धा. बाई ग, केवढा आवाज काढतीया म्हणायची. त्या गाडीकडं बघण्याच्या नादात रोळाव ठेवलेल्या पैशावरती ध्यानच नाही. गाडी गेल्यावर बघाय गेली तर कुठं घावायचा असल्या शिल्पारात. काचळांच्या ढिगात बेचकात जाऊन बसला असला म्हणजे दिसायचा बी न्हाय. मस्त हुडाकला पण नाही घावला. जाऊ द्या, गेला असं उडून पंढरपुराकडं पाखरागत. त्याला हवं काय. बरोबरीच्या शेरडा करडांनी ह्या टायंबा पावतर गाव गाठलेलं. कुणाच्या गंजी फिंजीत शिरनाती मजी झालं. नाहीतर एखादा अंमलदाराचं लेख टाळू हाणल. तरा निघाली तर पुलाखालनं वरल्या आळीचा गुलब्या इनामदाराला. उगीच खुसपाट. दारूच्या नादात वाळून कोळ बनल्यालं. डुलत डुलत माझ्या जवळ आलं. क्या लेते, हिथं क्या करत व्हतीस. मी सांगायचं ते सांगितलं. आई कुठाय ते बी सांगितलं. मग नासलेल्या मुखानागत हसला. माझ्या जवळ आला. तोंडावरनं पाठीवरून हात फिरवला. माग उभा राहून दोन्ही हात माझ्या छातीवरती चोळायला लागला. बऱ्याच वेळानं बोलला. जा, लहान आहेस अजून, जा. आणखी 4 वर्षांनी य हिथं पुलाखाली. जा, मी येईन आणायला तुला. राक्षस मेला, गेला. पिची पिची डोळं हलवीत तरंगत गेला. मन चेंबल्यागत झालं. इराकतीला आली होती पण न थांबता मारवडा गाठला. सुटका झाल्यागत वाटलं. अंधारात कंचच घर दिसत नव्हतं. सकाळी उठून मिश्रीसाठी खांड भाजीत होती तर केरू नानाच्या बबीनं हाक मारली. लते, काचा कवड्या खेळायला येतीस का ग. हिच्या बापानं ह्या येळला काचा कवड्या खेळल्या होत्या. सकाळचं उठायचं, पाहरूसं काम आटपायचं, आईला घरकामात मदत करायची. ती 4 शेरड रानामाळात घेऊन गेली की आपण घर राखत बसायचं. बसल्या बसल्या कुठं जळान मोडून ठेवायचं. शेण्या थापायच्या. घरामागच्या गोसावळ्यावरती नजर ठेवायची. 1000 कामं. फावल्या येळात काचा कवड्या खेळायच्या. बबीला काय, सटवाई दिवसभर काचा कवड्याच खेळत असत्या. थप्पा थप भाकरी थापत आई म्हणाली. आज काय करू ग कालवण. डाळी बिळीचं कर काहीतरी. आता कुठाय डाळ घरामध्ये. एखादा कांदा असल. मग आता ग, जा नारायण बापूच्या दुकानातनं 10 पैशाची मसूरची डाळ आण. डाळ कांदा करूया तव्यामध्ये. चटाक करणी डाळ घेऊन आली. आईच्या हाताखाली काम करायला लय बरं वाटतं. दोपारा ऊन भाजाया लागली तशी मी दाराला कडी घालून बबीच्या घरी गेली. बबी आपली बसली होती उणग्या बायगत पाय पसरून. माझ्या परास 4 वर्षानं मोठी. मारवाड्यात उसाच्या काणक्यागत टचबारलेल्या पोरीमध्ये बबीचा तोरा काय न्याराच म्हणायचा. काचा कवड्याच्या डावात तर लय मज्जा. 10 कवड्या बाजूला ठेवायच्या. निम्मा काचा वाटून घ्यायच्या.
पुढच्या पोरीला कळणार नाही अशा बेतानं पाहिजे त्या रंगाची काच हातात घेऊन पालथी मूठ भुईवर टेकवायची. काच वळखण्यासाठी पुढची पोरगी बऱ्याच काचा मुठी पुढं टाकती. आपल्या हातातल्या काचच्या वानाशी वान, रेघशी रेघ जुळणारी काच पुढच्या काचत असली तर डाव तिला, नसली तर साऱ्या काचा आपल्याला. डोसकं चालवून सगळ्या काचा जितल्या की एक कवडी मिळायची. 10च्या 10 कवड्या जितल्या की पुढच्या भिडूला नाक धरून मुतायला लावायचं, आंधळ करून कुठं बी हिंडवायचं. आम्ही आपलं काचा कवड्या खेळण्यात रंगलो होतो तवर सरपंचाचा देण्या आला. काय बबे, खेळ बराच गुमलाय म्हणायचा, असं बापागतच बोलला. बबे एक डोळा बारीक करीत मवाळ हसली. तो पार सोपा चढला. बसला ती बसला अक्षी बबीला खेटून बसला. काळा भिंग गाजर गवतागत वाढलेला देण्या 20-22 वर्षांचा तरी असल. आरबाट पान घोड्यागत ताकत, डोळं पारव्यावानी लालबुंद. अगं ती काळ्या काच शेजारची काच घे हातात, लतीच्या आईच्या आईला बी वळकायची न्हाय. बबीला काच दाखवण्याच्या निमित्तानं तो जास्तच जवळ गेला. पार तिच्या वट्यात हात घातला. बबीनं बी आपला डावा खांदा देण्याकडं झुकिवला. वट्यातला हात बबीनं तिथंच दाबला. तो बी म्हावारला. बबीचा दुसरा हात त्याच्या मांडीजवळ. असं काय दोडं करीत होती जसं काय मला कळतच न्हाय. यगडाव हुतुय ना हुतुय तवर बबी म्हणाली, बास आता. का ग, कटाळा आलाय. दोघं बी एकमेकाकडं डोळं रोखून बघायला लागली. हात अजून बी मांडीलाच चिकटल्याला. मी काहीही न बोलता उठली. काचा शेजारच्या डबड्यात भरल्या आणि गुमान घराकडं निघाली. माझ्या पाठोपाठ न येता दोघं बी आतल्या घरात गेली. आई अगळी पोर. सगळा गाव तिला रिकामा घडा भरल्यागत झालं. पुन्हा न्हाय बबीकडं काचा खेळायला जायचं. आपलं काम भलं आणि आपण भलं. बाजरीची काढणी चालल्याली. कामानं माणूस जिथं तिथं गुतल्यालं. जिथं रोजगार जादा मिळल तिथं बोक्यागत धावतय. आईच्या घरा शेजारची चोखा आप्पाची आणशी लय आळशी होती. बाप राब राबायचा आणि ही लडदूवानी बसून खायाची. गुजर मारवाडी जातीच्या बायावानी अंगापिंडानं सुटल्याली, गुबगुबीत, रंग उगीच तेलकाट, उंचीनं बुटकी पण मातललेल्या रेडीगत तयार. एकदा म्याच म्हणलं, आनसू अक्का दिसभर बसून असतीयास, चल की जरा बाजरी काढायला. कुणाच्यात? शिकू बुवाच्यात. नग ग बया, बुट्टीभर कणसावरती भागवल त्यो. लय शानी हायस. गावात त्याच्या इतका रोज कोण देतय ग? घरात बसून काय माहित असणार हाय व्हय तुला? चांगली शेभर कणस मिळत्याली बघ. माझ्या आईनं बी दुजोरा दिला. अगं अनुसया, तेवढंच शेर चिपट दानं ग. कुठं पावसाळ्यात दाताला कण्या लावत बसतीस मागणं. टिपाडागत गोल गरगरीत आणशी तयार झाली. त्या दिवशी शेकू बुवाच्यात 10-11 तरी माणूस होता. कुठनं एवढं रोजगारी त्यासनी मिळत्या ती कुणान ठावं. परतेकाची काढणी चालली या तरी परतेकाला रोजगारी मिळत्यातीच. कुठनं प्याव फुटल्यागत माणसं गर्दी करत्या ती कुणान ठावं. सरासरा कामाला सुरुवात झाली. शेकू बुवा बजावून गेला. दिस मावळायला ही 4 एकराची पटी पडली पाहिजे. काय बोलायचं. भरत्याली नदी पळून जायचं असल्यावानी वाटलं. कामाचा भराटा सुरू झाला. बाजरी काढायला लय बरं वाटतं. आरगड गिडकापासारखी जात कठीण न्हाय की पाल्यानं चरा कापायचं भ्यान हाय. प्रत्येक ताट कसं बारीक आणि शेलाट. निर्वासित बायागत किडकिडीत पण ढांगुळ टकुऱ्यावर गेल्यालं. यंदा बाजरी बरीच म्हणायची. रोग बी काय पडला नव्हता. कुठतरी एखादं कणीस कायनीत गुतल्यालं. बाकी कंस दीड लांब सडक होतीत. कटाळा आला की खाली बसायचं. बारकी कंस मोडून घ्यायची. वट्यातच हातावर रगडायची. बारीक दाणं जरासं वलसार, पोट भरून निंबूर खायचा. कणीस जर समद झडत नसल तर इटकारावर नाहीतर कौलावरती आडवं घासायचं. सरारा मोती गळल्यागत बाजरी गळत्या. मग राहिलेली पिशी टाकून द्यायची. मालक काय बोलायचं न्हाय. एखादं खवाट भेटायचं कवा तरी इदार कल्यागत. मी, आमची आय आणि शंकर बापूची बायको गप्पा मारत बाजरी काढत होतो.
खरं म्हणजे बाजरी उपटून काढायला हवी, पण चेंगाट मालक उपटून काढायची म्हणजे रुपया रोजगार जास्त म्हणून ह्यो कापायचा खाक्या. पुढं नांगरटीसाठी घालिवणार 200 रुपये, पण आता 50 रुपयांसाठी सडाचं जाळं रानभर ठेवणार. का आपल्याला करायचंय? दुपार टळल्यावरती ध्यानात आलं, 80 कुठाय. कामाच्या नादात ध्यानच नाही. मनात म्हणलं, गेली असल परसाकडं. जेवणाच्या टिपणाला आईला बी सय झाली, तर पोरीचा पत्ता कुठाय? कुठं बेल घालायला गेली कुणान ठाव. शेकू बुवाला विचारलं तर त्यो म्हणला, मला बी माहित नाही. आईची सुदबुद हारल्यागत झाली. दुसऱ्याची पोरगी कशाला आणली कुणाला ठाव. आता लहान आहे व्हय ती. नको ते विचार डोसक्यामध्ये या लागलं. टकुऱ्यावरती कावळ्यांनी कालवा केल्यागत आम्ही यरबडून गेलो. विचार करत करत इळा आपला चाललाय सरारा. पाठोपाठ कडप्या वाढत चाललेल्या. पाच शेवट भिडती या तवर वड्याच्या पलीकडनं एक कार्ट बोंबाललं. पळा पळा. एक बाई वड्याच्या काठावरती पडली या. सारीच धावली. वड्याच्या कडनं दाट किंजाळ उगावल्यालं. मोळी कांडाच्या वरच्या बाजूला वाळूचा थर साठल्याला आणि त्यावर आणशी उघडी बंब पडल्याली. उन्हाला झोपल्यावानी. बाय 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 बाय, केवढ्याला पडली ही बाजरी. कुणी किरड्यानं आपली आई निजीवली. माझी आई तोंडाला येईल ती बोलायला लागली. पाताळ कसं तरी अंगाभोवती गुंडाळलं. चोळीच्या पार चिंध्या झालेल्या. भाकरीवरती झाकायला आणलेला टावेल तिच्या छातीला बांधला. आमच्या पाठोपाठ आणखी 7-8 बायका पळत आल्या. सगळ्यांना माग सारून खवाळलेली कोयनाय पुढं आली. ती शिव्या देण्यात लय पटाईत. साऱ्यांच्या देहनात काय यायचं ती आलं. मी इतकी वयानं बारीक, पण म्या बी लगीच वळखलं. कोयनाय तडकली. किरड्याला खाज भागवायला आयभन नव्हती व्हय. दुसऱ्याच्या पुरीवरती कशाला डांबार वतायचं. माझ्या आईनं पातळाचा पदर वड्यातनं भिजवून आणला. गारी चूक पाणी तोंडावरती पडल्या पडल्या आणशी सुदीव आली. सर्कशीतल्या पोरींच्या वाणी भरदार पोरगी, पण पार सुकून गेली होती. सुदीव आल्यावर तिनं जरा इकडं तिकडं बघितलं. पटकीन उठली. पाताळ सावरायला लागली. छातीवरच्या चोळीच्या चिंध्या बघून भारजाई अक्काच्या गळ्यात पडून रडायला लागली. कोयनाय माझी आई तिच्या पाठीवरनं हात फिरवायला लागली. मला काय करावं समजना. तिच्या हातातलं काकणाचं तुकडा अवतीभवतीनं पडल्याली. काचा कवड्या खेळायला याचावं असं वाटलं, पण नाही घेतलं. कुणीतरी नाचून गेल्यागत वाळूत पावलं उमाटल्याली. कोयनाय पुन्हा पुन्हा खाकरत विचारायला लागली. कंच्या किरड्यानं केलं सगळं. नाव तर सांग त्याचं. नाही त्याचं शेमनं धरून पिरगाळलं तर नाव बदल. बराच येळ ती बडबडत राहिली. आणशी रड रड रडली. गप झालीन पुन्हा हुंका आवरीत म्हणली, तो पुजाऱ्याचा लंगडा सुदाम्या. त्यानंच गाठली. मी मस्त पळाली, पण म्हणला खून करीन. त्या उंबरापासनं हित पावतरी जीव घेऊन पळत आली. पाणी सुदीक पिऊ दिलं नाही मुडद्यानं. सुदाम्याचं नाव ऐकून सर्व्या बायका टवकारल्या. कचेरीत पट्टवाल्याचं काम करणारा सुदाम्या रोज कोरेगावला जायचा. येताना भरपूर दारू प्यायचा. प्रत्येकाला शिव्या देत यायचा. सुट्टी असली म्हणजे भुरगांजाचा फास घेऊन झाडकांड फिरायचा. तसाचा झाला असणार. आणशीला बघितल्यावरती त्याला कुठलं चैन पडायला. ताणून धरले असणार. आई ग, आपलं पुढं कसं होयाचं. भाकरीत सापाची कातन दिसल्यावानी अंगावरती झरझरून काटा आला. भारजाई म्हणाली, तो लंगडा कवापासनं असं करायला शिकला म्हणायचा. अरे देवाचा पुजारी तू. अशी रड करून काय र पदरात पडणार हाय तुझ्या. शेवंता वहिनी सुदीक चिडली. सखवर आत्या तर लाल भडक झाली. कोयनायनं पुन्हा तोंड उघडलं. ही मराठी माणसं सवताला अंमलदार समजत्याती. आमच्या हातचं ह्यांना पाणी सुदीक चालत नाही आणि आमची गाण कशी चालती. समद मुडद वांदराच्या जायपीगत धडाडा मरणात तरी कसं. त्या दिवशी गावभर बोंब. आणशीचा बा आमच्या आईवरच चिडला. गतकाळे तुला अक्कल नव्हती व्हय. नवरा मेल्यापासनं तू भवानीगत हिंडत्यास ती हिंडत्यास आणि दुसऱ्याची पोरगी कशाला बाटवायला नेलीस ग. तुझी पोरगी तिथं नेऊन पासली नाही का पाडायचीस.
बाय 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 बाय. 1 का 2 1000 शिवी त्यानं आईला मुजली. कुणीकडनं आणशीला न्यायची बुद्धी सुचली असं तिला झालं. मी तर पेंगूनच गेली. आई जळत्या लाकडानं मारल असं वाटलं. पण माऊली काहीही बोलली नाही. सेवागिरीच्या गायवानी गुमान राहिली. समजूतदार मन तिचं. दुसरी बाय असती तर भांडत बसली असती. आणशीचा बाप तसा गरीब, पण खवायला म्हणजे 10 माणसांना भारी. रेल्वेत शिल्पाराखाली खडी भरायचं काम करायचा. एकदा साहेबाच्या डोसक्यात म्हणे फावडं घातलं होतं. खरं खोटं ते देवच जाणं. आता काय करतू या कुणान ठावं. राती तिच्या घरामोहर बऱ्याच माणसांनी गर्दी केली. प्रत्येकाचा सूर वेगळा. गप बसून अजाबात उपयोग नाही शिरंगांना. पुजाऱ्याच्या त्या लंगड्या कार्ट्याला महादेवाच्या देवळामोहर उभं करा. अरे महादेवा पुढं कशाला. पुजाऱ्याचाच देव त्यो. त्याच्याच बाजूना मानगुट हलवणार. आपल्या लक्ष्मी आईच्या पुढं आणा. चिरक्या आवाजाचा रामाप्पा म्हणाला. भडव्याचं पायच हाणायला पाहिजे ती. किशा कांबळे म्हणाला. आजारी गडी हातरुणातनच बोलला. अरे बाबा का उगीच वादंग लावतायसा. कोण ऐकतय आपल्या जातीचं. म्हातारा रमसू तात्या म्हणाला. रमसू तात्या तुम्ही गप बसा मसुबागत. आणशीचा बा 10चा आकडा असलेल्या नागागत ठिसकारला. त्या पुजाऱ्याला आणि त्याच्या पोराला चावडीवर जा विचारणार हाय. गरीबाचा विचार झाला तर ठीक, नाहीतर गाव पेटवायला रिकामा. चावडी मोहर माणसांचा गलका सुरू झाला. मारवाड्यासकट अख्खा गाव तिथं जमल्याला. 12ची गाडी गेली तरी माणसांची बडबड चालूच होती. पेंग आला होता तरी मी आपली कान पाडून ऐकत बसल्याली. बोलून बोलून सारी महार थकली तरी मराठी माणसं गप्पच. पारावरती गर्दी करून 1000 माणूस बसलेलं. साऱ्यासनी माग सारीत मारती दादाचा रामा पुढं आला. अख्खा महारवड्यात तेवढा शिकल्याला. पुढं येऊन म्हणाला. पुजारी तुमच्या पोराला म्हणावं पाय धरून माफी मागा पुरीची. कायद्यानं गुन्हा हाय ह्यो. उद्या पोलीस पार्टी आणू आम्ही. थोडा वेळ माणसं जरा गप झाली. इसवास बुवा पुढं आला. पायातला बूट काढून हातात घेत म्हणाला. अरे धेडग्या तू कशाला सांगतोयास. आमचा आम्ही पंच बघून घेऊ. जावा निर्णय उद्या देऊ. नाही आत्ताच निवाडा झाला पाहिजे. चोखा आप्पा म्हणाला. असं व्हय. असं म्हणत बाबू पाटील उठला. पारावरच्या साऱ्या माणसांकडं पिवळी जरद नजर टाकली आणि बोलला. अरे बघतायसा काय बावळटावानी. हाना मार बुटानं सडका. यकायकी काय झालं कुणान ठावं. पळता भुई थोडी. अंधारात दिसल त्या वाटनं मार पळाली. बायकांची आतडी गळ्याला आली. काहींचं डोसकं फुटलं. कुणाचा सदरा फाटला. कुणाच्या पायात समधी पांजर घुसली. दैना दैना जन्माची दैना. राती 2:30च्या सुमारास आणशीच्या घरात आवाज आला. तशी लगेच मी जागी झाली. आई बी उठली. माझ्या तोंडावरती हात ठेवून म्हणाली. बोलू नग. कुडाच्या डोबळ्यातनं आम्ही पलीकडं बघितलं. 5 पंच पुजारी आणि सरपंच आणशीच्या घरात. सगळ्यांच्या हातात हत्यार. एकानं आणशीच्या बापाच्या नरड्यावरती पार ठेवल्याली आणि हातातला भाला आणशीच्या छातीवरती रोखल्याला. सरपंच म्हणाला. कुठं बोंबलायचं न्हाय. पोलिसांना सांगायचं न्हाय. उद्या चावडी मोहर म्हणायचं माझ्याच पुरीची चुकी होती. गावापुढं मी माफी मागतो. विचार फिरला तर सारा मारवाडा पिटवून देऊ. समजलं काय. डाव्या हातातलं अर्ध्या किलो वजनाचं कडं पाठीमाग सारीत सरपंच बोलला. सारं चिडीचिप. दुसऱ्या दिवशी उन्हात पाऊस पडल्यावाने गाव स्वच्छ. आपापल्या कामधंद्यामध्ये रमून गेल्याला. यकायकी रानातनं आल्या आल्या थंडी वाजू लागली. हातपाय सांदाळल्या गत झालं. अंग पार तापानं तपापलं. गरम गरम चहा पिऊन झोपली. दुसऱ्या दिवशी आई एकटीच कामाला गेली. काय करत्या न जाऊन. मला सारखं वाटायचं जावं आई सोबत. तेवढीच मदत तिला. पण पायाची लाकडं झाल्यावानी ह्या रोगानं पार हालचालच बंद करून टाकली. कुठं घराबिराच्या बाहेर जाऊ न ग असं सांगून आई निघून गेली. आई बरोबरच तुकडा खाल्ला होता म्हणून आपली खोळ पांघरून दाराच्या कोपऱ्यात बसली. आई असती तर बाहेर बसूच दिलं नसतं.
उगीच म्हणले असते, अगं का अशी थंडी वाऱ्याची बाहेर बसलीयास, आजार वाढवून घ्यायचा आहे व्हय, आणखी काय बाय. ऊन चांगलंच तापत चालल्यालं. मी आपली घराच्या बाहेर आली, उन्हाला बरं बरं वाटत होतं. अधनं छाती धूर भरल्यासारखी दुखत होती. रोजच्या सवयनं घराभोवतीची फाटकी चित्र बघायला लागली. आमचा महारवाडा लय नामी बसलाय. कागद चुरगाळल्यावरती जशा घड्या पडत्या त्या तशी घरं कुठबी बांधल्याली. जागा दिसत्या रिकामी, बांधा खोपाट, नाच ना पेच. काय काय घरं अक्षी वड्याच्या कड्यावरती बसल्याली. पावसाळ्याच्या दिवसात एखादं घर कड्यासकट खाली कोसळलं तर पत्याबी लागायचा न्हाय की हिथं घर होतं की नव्हतं ह्याचा. आमच्या घरामागनं तर सारा लिवंगाडाचा दाट तट, गवंड्यानं शिमटाची भीत बांधल्यावानी. जनावर कुठनं पलीकडनं आत यायला. घरासमोरच चिचचं झाड, खळभर जागा नुसता बुडक्यानंच धरल्याला. वर फांद्यांचं जाळं माकल्यालं. पोपटी पानांनी चीच डवारली, म्हणजे जवळ जाऊन बी झाडात लपल्याला माणूस दिसत नाही. झाड भयंकरूच. रातीच्या सावल्या दोन दोन डाप्यातनं खाली वगाळल्या म्हणजे राखीस उतारल्यागत वाटायचं. आमुषाला काय कुणाचा घास हायवे चिचखालनं जायचा. 50 भूतांचा राहावा त्यावर. कसला बी माणूस असू द्या, मागनं पाय वडत्याती. जुनी म्हातारी माणसं सगळी सांगत्याती. घराच्या डाव्या कोपऱ्यावर मुंगनी यराण लावलं व्हतं की आपसूक उगवून आलं व्हतं ते कुणान ठावं. पण त्याच्यावर आमच्या आईनं पावट्याचा हिरवा गार यल चढवला व्हता. अक्षी साळ शेजारच्या गार वेलागत पसारल्याला. आणि लिवंगाडाच्या तटावर गोसावळ्याचं सताट याल. कधी कधी गोसावळ्याच्या सोबत एखादं पिवळं जर्द साबदुळं लोंबत असायचं. काय नाम न्हाय म्हणून उगी आपली विचार करत उभी होती. तवर शेजारची शंकर फक्कडची मथी आली. दाट रंगाचं तांबडं पातळ, कोल्हापुरी बायगत दुपटा कासुटा मारल्याला. पत्र्याच्या बादलीत धुण्याचं बोचकं घेऊन आली. मला मथीचं लय अप्रूप वाटायचं. डोळ्यात काजळ घालणं, तोंडाला पावडर लावणं, नख गंधानं रंगवणं, हे सारं तिला कसं परवाडतं कुणान ठावं. माझ्या आईला कधी तिच्याबद्दल विचारलं तर म्हणती, गावदेवीला सारं परवाडतं. लते काय करत्यास ग? काय न्हाय, बसलीया नव्ह, अंगात तापाचा जाळ झालाय नुसता. चल की जरा वड्यासनं येऊ धुणं पिळून. न ग बया, जातूच, आय आली मजी फोकनं मारील मला. हात तुझी, वयात आलीस तरी अजून बी आईचंच ऐकत्यास व्हय ग. हसली, साबणागत फेसाळली. चिचच्या पलीकडं घर असल्याली रंगवता अण्णांची नकुसा आली. ए नकुसा, चल येऊ धुणं पिऊन. नकुसा बी शहाणी, चल म्हटलं की निघाली. 8-9 वर्षाची पोरगी, ना काम ना धाम, कुठं बी फिरणार. आई बापाच्या जीवाला नसता घोर. बुद्धी कशी काय फिरली कुणान ठावं, पण म्हणलं हिथं बसण्यापरास यावं वड्यासनं जाऊन. वडा तरी कुठं लांब हाय व्हय. घरामागच्या लिवंगाडाच्या कडनं डगराट उतरलं की आला वडा. थांब ग मथे, येती म्या बी. नकुसा गेली घराकडं. मी दाराची कडी लावून त्यात कुऱ्हाडी खिळा अडकिवला. निघाली. सारख्या उन्हाच्या झळा लागल्यानं थंडी पळाली. जीवाला बरं वाटायला लागलं. वड्यात ती सप्पई खडकावर धुयाला बसली. मी आपलं कडचं बारकं दगाड हलवून खेकडं हुडकायला लागली. 2-4 खेकडं घावलं तर तेवढंच कडान होईल. ताप झटक्यासरशी उतरल. दोघी बी आपापल्या कामात, काम करत करत बोलायचं. तिनं मला तिच्या घरचं सारं सांगितलं. मी बी सांगितलं. आई रातीची घरी झोपती का, असं बी तिनं विचारलं. थोडा वेळ मन जरासं फाटून निघालं. 2-3 खेकडं आणि 1 चिंगळी घावली. मथी आपलं धुणं चुबकण्यामध्ये रमल्याली. आधनं मधनं वर पिपळाकडं बघायची. वरनं वळान घेऊन वडा खाली आल्याला आणि पुन्हा निबार वळान मारून खाली निघून गेल्याला. त्याच्यामुळं टोळाच्या पायागत तिथंच तेवढा बाग आल्याला. आम्ही त्याच लवणात होतो. म्या तिला म्हटलं, सारखी वर पिपळाकडं का म्हणून ग बघत्यास तू? तर ती म्हणाली मला,
यदवाच्या आईची गुरं तिकुंड खाली उतारत्याती. एखाद्या वक्ताला वाळत घातलेली पातळ तुडीवत्याली बिडीवत्याली. पुन्हा हसली. हसण्याशिवाय धंदाच नाही तिचा. मी झऱ्यावर पाणी पेताना ती कणायला लागली. काय ग, काय झालं कणायला? बया पोटात लय कळ मारत्या माझ्या. जरा परसाकडं जाऊन येती. ध्यान ठेव पातळावरती. गेली. म्हणलं येईल लगीच, पण अर्धा तास झाला तरी कुठं येत्या ती. आता हिच्या हागण्याला काय म्हणावं. एवढ्या टाइमात म्हशीला रेडी झाली असती. तशीच अंगावरली चादर सावरीत पिपळाकडं मी निघाली. करंजाडाची दाट झाडं, त्यात आधी मधी शिताफळी उगावलेल्या. काय काय झुडपची वाट, पण गिड्डी भुईत खवल्यावानी ताटात उभी. एखाद दुसरं डांगुळ झाड. हागणदारी म्हणलं की अशीच आयचान. काहीही न बोलता हळूहळू गेली. पुढं बघितलं तर डोळंच अंधारलं. मथी खाली पडल्याली. पातळाचा तर पत्याच नाही. उरावरती एक बाबा झोपल्याला. हळूच सीताफळीच्या झाडाला धरून खाली बुडक्यात बसली. पानाच्या पागोळ्यातनं बघायला लागली. नको नको ती दिसलं. मती हितबी कणत होती. बाबा चांगलाच पेटला होता. तिचा त्यानं रेंदा चालवला होता. कुंचा किरड्या हाय कुणान ठाव. तोंड पलीकडं असल्यानं कायच वळकू येत नव्हतं. नंतर उठला. कापड सरळ करायला लागला. बाई ग, ह्यो चकना गुरुजीच की. 2 वर्षापूर्वी आम्हाला साळत शिकवायला होता. टरका मास्तर बघून पायातलं वारच गेलं. पळाली. अंगात ताप होता तरी तसला ताप घेऊन पळाली. मथीच्या धुन्याजवळ येऊन बसली. थोड्या वेळानं मथी आली. पहिल्यासारखी हसत. आता जरा बरं वाटतंय बघ. ह्या परसाकडच्या रोगानं लय सतिवलंय मला. म्या बी म्हणलं चालायचं साकात आहे. ह्यो रोग लय वंगाळ हाय. माणसाला पार जन्मातनच बाद करतो. हसली रांड. अंग तुडवून घ्यायची रोजची सवय. तिला काय, भराभर पिळं पिऊन पातळाच्या घड्या घालून घराकडं वळलो. रातचं आईला सारं सांगितलं. आई म्हणाली, शानी असलीस तर कुठं बोलू नगस. मास्तर लय इदारकली हाय. निम्मा मारवाडा बाटिवलाय त्यानं. काय बोलणार मी पुढं. गावात कुठं तरी बँड वाजत होतं. असल कुणी जमीनदाराच्या पोराबिराचं लगीन. सारा गाव जेवायला घालणार असल. चला, 4 वाजायच्या पुढं पंक्ती झडत्याल्या. आजचा दिस निघल तेवढाच बाहेर. मनात असा विचार केला आणि 10-11च्या सुमाराला तुकडा चावून शेरडी सोडली. आई कदमाच्या मळ्यात कामाला गेली. मी हनमा काळ्याच्या जाळीत आरगडीचा पाला सोजळायचं काम. डौलदार पीक दिसावं म्हणून मालकाचा ह्यो उद्योग. आपल्याला काय, दिसभर काम बी मिळतंय आणि शेरड बी हिंडत्याती दुसऱ्याच्या शिवारात. तेवढाच काय तो रुपया. ह्या कामाच्या रगाड्यात दिस कसा संपतो ते कळतच नाही. वाण्या उदम्याच्या पाटलाच्या गुजर मारवाड्याच्या बाया कसा काय दिसभर घरात दम काढत्या त्या कुणान ठाव. उघड्या रानातला वारा अंगावरून गेल्याशिवाय कुठं जीव फुलारतूया भय. उगे आपल्या बसून राहत्या त्या पाळलेल्या मांजरागत गुडूप अंधारात. पार सुकत्या त्या. जरा कुठं रातच्या नवऱ्याच्या उभीला पडत असत्याल्या तेवढ्याच काय त्या. मग हाय शेणकिड्याचं वळवळणं. काय म्हणायचं ह्यांच्या जन्माला. आम्हाला कधी रोग ना फीक. एखादा रोग झाला तर अंगातच दाबून धरायचा. पण डागदर आला म्हणून पैसा घालवायचा नाही. माझी आई तर कवाच आजारी पडल्याचं मला आठवत नाही. वाऱ्यावरती झुलणाऱ्या रसरशीत शेवरीगत सदा हसत. पाला सोजळायचं काम तसं अवघड नसतं म्हणा. पण बसूनच पुढं पुढं सरायचं. मजी मेट घायला येत्या ती. बोट पार गळाठून जात्या ती. पिंडरी मनगट गालपाडत चरारा सोलून निघत्या ती. दिस मावळायला अंगावरनं पाणी घ्यायचं. आगीचा डोम झाल्यावानी अंग झणांत. येळच्या आत काम झालं म्हणून काळ्यानं लवकरच सोडलं. रुपयाची नोट परकराच्या नाडी जवळ खाऊन शेरड हुडकायला गेली. पण बांड्या शिर्डीचा पत्त्या कुठाय. कुठं गेली मसनात रांड. बराबरा हिंडत्या आणि का रांत्या जीवाला. रगड हुडाकली पण नाही घावली. कसं काय हनमा काळ्यानं पुलाकडं बघितलं कुणान ठाव. ते बघ, ती बांडी शिर्डी कुणाची चरत्या ग.
बघितली तर आमचीच बांडी लगा लगा निघाल्याली. हात तुझ्या भोका वाटल्या मिरच्या, रस्त्याला लागलीस व्हय ग. आबान धपक्या तोंडातनं शिवी बाहेर पडली. काळ्याकडं बघितल्यावरती लाजल्यागत झाली. 2 शेरडं हाकीत निघाली. बाय ग, दिस मावळायला गेला. पंगत कवा घावायची. उशिरा गेलं म्हणजे माणूस हुडूत करतया. जवळच्या कुत्र्याला भाकरी टाकतय पण आमच्या जातीवरती मातूर फणा टाकतय. कशी बशी बांडी शिर्डी गाठली. वल्या फोकच 2 वादाडं दिलत. जरा वराडली. पुन्हा एक डोळा माझ्यावरती ठेवून रस्ता पायातनं सुटणार नाही अशा बेतानं चालायला लागली. पुलाखालनं निघाली. कडूस पडल्यालं. जवळचा रस्ता म्हणून पुलाखालची वाट धरल्याली. दोन्ही बाजूंनी मोठं मोठं कडं कुठं ढासाळल्यालं. एका बाजूला जुन्या पुलाच्या दगडी तुडीचा ढीग, शेजारच्या काळ्या भीतीवरती राघवांची टिरटीर. सारं आतड्यात साप फिरल्यावानी जीव घेणार. मी एकलीच आशा कात्रीत. बाय ग, लय उशीर झालाय. आवाज हाय का पुनव हाय ते कुणान ठाव. शेरड भराभरा धुडवायला गेली तर कुत्र्यांचा कोयाळ झाला. पुढच्या वळणात 3-4 कुवी काहीतरी खात होती. असलं रेकाड बिकाड नाहीतर मेल्याली कोंबडी. जाता जाता दिसण्यासारखं होतं म्हणून पुढं जाऊन बघितलं तर पार डोळ्यात शिंदूर घातल्यागत झालं. नुकतं जलामल्यालं लाल भडक पोर कुत्री फाडून खात होती. हातपाय टाळकं तसंच. पोटाच्या पार चिंध्या केल्याल्या. पुन्हा एकदा डोळं चोळून बघितलं. पोरगच होतं. गोरापान वला गोळा. आभाळातनं तारा तुटून पडल्यासारखा. म्याच काय देवाच्या दारात पाप केलंय. असला आचकाट वचकाट मलाच कसं दिसतया. बाकीच्यासनी नाही का दिसत. का दिसून बी आंधळ. अशी जाणून बुजून आंधळी बनल्याली किती माणसं आहेत ते आपल्या भोवतीनं. कुणान ठाव. ही पोर गुजर मारवाड्याचा असेल का. आमच्या जातीत कुठलं एवढं गोमटं पोर जन्माला यायला. एखादा आलंच तरी असायचं आलत्या भलत्याचं. काय समजतच नाही. शेरड बांधता बांधता आई वराडली. अक्कल कुठं इरड करायला गेलीस व्हय ग. इतकी रात करत्यात या व्हय. पाय धुवून आत य. चहा पे आणि तांब्या पितळी घेऊन जा. बाबू पाटलाच्या वाड्यात त्या गजाचं लगीन हाय. तेवढीच तांब्याभर आमटी पितळीभर शिरा मिळल. गबगुमान हातपाय धुतलं. शेरडीची धार काढली. ताज्या दुधाचा चहा घेतला. बाहेर पडली. आता ह्या चिचखालनं वर कोसावं. अंधारचं चालत जायाचं म्हणजे केवढी मारामार. सुप्तीला कुणी येईल का ग. कशाला सोबत. गावात कोण खातय व्हय तुला. आत्ताच म्हणलीस रात कशाला केलीस. आता पुन्हा तूच म्हण कोण खातय व्हय. काय ताळमेळ नसतोयाच बघ तुझ्या बोलण्यामध्ये. पलीकडच्या थरातनं मथीचा आवाज आला. काय चाललंय अंजू वहिनी. काय नाही बया. पोटाचा विचार. वर पाटलाच्या जायाचं हाय. आय काय बोलायच्या आत मथी बोलली. सोबत व्हय. मी जाती की तिच्या. आता र देवा. या गावभावानी बर जायचं मजा आला का आणखी बामणी तिडा. जीवाला चौराडी घातल्यागत झालं. आईला बी पुढं काय बोलावं ते समजना. गेल्या आठवड्यात तर सगळं घडल्यालं तरी बी आई म्हणली जा आपल्याला गरज हाय. खाली मान घालून अंधार चिवडीत मथीभर निघाली. सारखं पुलाखालचं आठवायचं. मथीचं मधीच थ्यार दिसायचा. असल्या अंधारात मला एकटीला टाकून ही कुठं पळाली तर काय घ्या. मनासारखं सारं झालं. पितळीभर शिरा आणि तांब्याभर आमटी लगीच मिळाली. तो चंद्रू आबा बिचारा चांगला. गेल्या गेल्या लगीच वाढला आम्हाला. चला देव माणसं आहे ते म्हणायचे अजून बी. राती मी आणि आई पोटभर जेवलो. एवढं चांगलं जेवण कुठलं मिळायला आमच्या जातीला. जेवताना मला कसंच होत होतं. खाता खाता त्या आमटीतच ते पुलाखालचं पोर दिसलं. जोरात वकली. पाण्याचा मुसांडा आल्यागत झालं. पोटात गेल्यालं 4 घास बी वकून पडलं. आईनं बिगी बिगी कपाळ धरलं. तिला भुताटकीचा संशय आला असावा. काय झालं एकाएकी माझ्या लेकीला. अरे देवा उळगा आमच्याच माग का लागतोयास र. मिळत्या ती 4 घास तेवढं तरी जाऊ दे की पोटात. का तुला बी नाहेरा पडल्यावानी होतय. चूळ भरली. परकरानं तोंड पुसत म्हटलं
आई मी आता झोपती बघ, अशी उपाशी पोटानं व्हय. देवानं दिलंय आण खा 4 घास, मग झोप की ग निवांत. शहाणी हाय बाय माझी, उठ. आईनं मस्त मिनत्या केल्या पण मी लवाणलीच. आईनं बारक्या पोराला चारल्यावानी माझ्या तोंडात 10 घास घातलं तर. तोंड मिटून डोळं झाकून अंग आकडून घेतलं. वर लेफ्ट, सारा अंधार, पण अंधार करून त्याच्यात काय काय लपवायचा. लंगडा सुदाम्याचं पाप, मथीचं दिवसा फळून घेणं, काही गाबडून घेणं. नाही, आजपासनं कुणाजवळ असलं काय सांगायचं नाही. आईच्या जीवाला तरी कामून घोर लावायचा. बाप मेल्यापासनं एकटीच राबत्या की, तिनं बी भोगला असल. कुणाजवळ बोलले असल का ती. मग आपण तरी कशाला बोलायचं. सारं साठवायचं पोटात. गांजणीच्या घरात राहिल्यावानी गुमान राहायचं. पोटातलं सारं साप सांभाळायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी पळीभर चटणी उसण्या आणायला भारजायच्यात गेली तर तिची थोरली पोरगी गोकुळा अंधारातच बाजल्यावर पडल्याली. डोसक्याला पांढरं फडकं गुंडाळल्यालं. काय झालंय गोकुळाला, तर तिनं मलाच गप बशिवलं. वाटीभर चटणी देऊन लगेच दार लावून घेतलं. सारा इतिहास आठवला. कुत्र्यांची कळवड, पुलाखालचं पोरग, ह्या भारजायच्या तरण्या पुरीचंच. तरीच म्हणलं घराच्या बाहेर का पडत नाही. पुन्हा वकारीचा मुसंडा आल्यागत झालं. आरारा, काय दैना म्हणायची जन्माची. अलीकडं मी शाळेत जाया लागली. कामा कारणानं 7वीतनंच आईनं मला काढलं होतं. पण एक दिवशी तिला काय वाटलं कुणान ठावं. पालीच्या जत्रेला जाऊन आली आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणाली, लते तुझं दप्तर हुडीक, उद्यापासनं जा शाळेला बाई, तेवढी 7वी घे पास करून. अगं पण असं काय जादूगारागत बोलत्यास ग. पाठीमाग तूच मला शाळेत जाऊ न ग म्हणालीस आणि आता ग काय. अगं ऐक माझं. तवा कुठं माझं टाळकं फुनू ऐकत गेलं होतं कुणान ठावं. राती त्या इलू नानाच्या कुई बरोबर पालीत सिनेमा बघितला. आपल्या जातीतली एक पोरगी अक्षी तुझ्या वाणी शिकून अंमलदार झाली. तू बी तशीच हो, काय अवघड नाही. डोसकं चालवलं म्हणजे मस्त चालतंय. आईला कशाला दुखवायचं. तिचं बी एखादं सपान असलच की. हो पण जाऊया उद्यापासनं शाळेत, म्हणजे जीव सोलून काढणाऱ्या भवताच्या टोचऱ्या कांबाट्या तरी दिसायच्या नाही त्या. शाळेत सगळं कसं स्वच्छ असतं या. एखादा टरका मास्तर सोडून द्या, पण बाकीचं मास्तर समजूतदार. पोरं आपापल्या उद्योगात रमल्याली. सकाळी जायचं, दुपारा जेवायला परत, पुन्हा शाळा. सांच्याला बोर्ड्यांचा कळप उठल्यावानी आरडत वरडत घरी जायचं. 4-8 दिवसात माझ्या आईनं नवी पुस्तक आणली. पेन्सिलीचं तुकडं गोळा केलं. नवा परकर शिवला. केसाला लावायला त्याल आणलं. निघाली शाळेत. आई दिसभर दुसऱ्याच्या शिवारात. शेरडा करडांनी लय भंडिवल्यालं. मी शाळेत जात नव्हती तवा तिला तेवढाच इसवाटा. आता दिसभर कामाची चिकचिक. मी होईल तेवढं काम वाढायची. सकाळी उठल्या उठल्या उतारा काढून कामाला लागायची. सरासरा पडल ती कामं करायची. रेसनिंगच्या दुकानामोहर तासभर रांगा उभा राहायची. वलं वाळलं खांड गोळा करायची. एखाद्या श्रीमंताच्या बाईचं धुणं पिळून आणायचं. 1000 कामं. मी गोदी, चती, कांती आणि शिरपा आप्पाची चंदी मिळून शाळेला जायचो. चंदी लय अडपाट, चड्डीच घालायची नाही. लय राग याचा. तशीच गुडघं पोटाशी घेऊन बसायची. पलीकडच्या वळीतली पोरं गणित सोडवायचं सोडून नको ती बघत बसायची. आम्ही 1000दा सांगितलं, पण ती नाही ऐकायची. उलट आम्हालाच डापरत म्हणायची, तुमच्या का पोटात दुखतंय. बघितलं तर माझं बघत्याली, तुमचं काय जातंय. कसं तोंड उघडायचं अवदसं पुढं. तिच्या नादानं जगू अण्णाची चंपी बी तशीच करायची. दुपारच्या सुट्टीत आम्ही चकाट पळायचो जेवायला, पण ह्या दोघी उगी आपल्या मागं राहायच्या. आम्हाला वाटायचं शेंगा बिंगा आणत्या त्या तवा भुका लागत नसत्याली. पण एवढ्या वयात बी लय पुढं गेलत्या. हातातली पट्टी फिरवीत मी चालली होती तर वाटत चंपीची आई भेटली. आमची चंपी आली का ग. हाय माग. जरा पळत जाऊन बोलवून आण.
तिला म्हणावं तुझा मामा आलाय. मी तशीच परत फिरली चंपीला हुडकायला, पण चंपीचा पत्त्या कुठाय? साळा पार रिकामी. 2-3 पोरं बसायचं ठिकं झाडीत उभी होती. मस्त हुडाकली. म्हणलं गेली असल पुढं, पण तिच्या आईला खरंच वाटना. अगं मी ह्याच रस्त्यानं आली की. मग देवळा बिवळ्यात खेळत असत्याल्या. मारुतीचं पडकं देवाळ, 2-4 भिंती निम्म्या अर्ध्या ढासाळलेल्या, मधी मातीचं ढीग, काय काय ठिकाणी खिंडार तयार झालेलं. मी तिकडं कवाच जायाची न्हाय, पण चंपीच्या निमित्तानं गेली तर रान त्या खिंडारात उबदार मातीवर गारुळ्या पक्याला घेऊन झोपल्याली. शाळा म्हणजे गिन्यान शिकण्याची जागा, पण हितं बी तसंच, उसाचा फड पेटल्यावानी. बारकी बारकी पोरं बी पेटून उठल्याली. पलीकडच्या वाटनं मारवाडा गाठला. जेवली. उगी आपलं पुस्तक वाचत पडली. चिचा चोखत चंपी आली. चल की साळत, गणिताचा तास हाय नव. तू जा, पोटात दुखतय माझ्या. इतक्यात? लगीन होयाच्या अदुगर? हसली मथीवानी. अजून कशात ना बशात तवर गोमाशा मिशात उणग्या बायवानी तरंगत गेली. 3-4 वर्षांनी मथीसारखं हिचं बी होणार हाय. साऱ्या वंगाळ भवान्या, परतेकीवरती मराठ्याचा एक बाबा. ह्यांना कळत नाही ती न्हाय आणि त्यांना बी कळत नाही व्हय. कुळणशिळच्या घरात जन्माला येण्यापरास उकारड्यात जन्मायचा. शाळवाच्या ताटागत तरारून यायचा. दुनिया म्हणल तरी मातीतलं सोनं बनणार रुपया. गावभर वाजवा, खराश ठरायचा. जाऊ द्या, पुढं काय काय भोगावं लागणार हाय ते देवालाच माहिती. जाता जाता वठ्यावरचा केर झाडावा म्हणून केरसुनी फिरवायला लागली. वरनं केरू नानाच्या बबीनं हाक मारली. लते येके ग काचा कवड्या खेळायला. मनात म्हणलं, घे तुझ्याच भोकात घालून, रणकी मेली. आणखी कुणी याचा असल झोपायला. मी मनात असं म्हणत्याना म्हणतीया तवर गायकवाडाचा इठल्या आला. नवा सदरा, सुडबुट. बबीला गिऱ्हाईक घावलं. छातीवरचा पदर पार पाडून म्हणली, या की. घर दिसत नाही वाटतं गरिबाचं आजकाल. इठ्या उगीच किडकिडीत, निबार रट्ट्यात जीव जाईल असा. काटकात पैरण खवल्यावानी. उचपुरा, हसताना मान वळवायची सवय. किडकं दात नाचवीत बबीच्या घरात गेला. म्या मोठ्यानं बबीला म्हणलं, येऊ का ग काचा कवड्या खेळायला? तर रागानं माझ्याकडंच बघायला लागली. आता ग दोडा, मरकी, आमच्या काय बापाचं जातय. रातसार उरावर घेऊन पड, पोटाचं ठिकं होईल तवा कळल. असं बापाच्या पाठीमागं हे पाप. तो बी तसलाच म्हणा. 4 पैसे मिळत्या ती अंग दाबून, कोण गमवायला रिकामा हाय. आय बरीच रात करून आली. पार सुकल्याली. बिगी बिगी तांब्या भरून दिला. शेरडं गुतिवली. कडकडीत गरम चहा करून दिला. भाकरीला बसली. आईनं गालावरनं हात फिरवून बोट मोडली. शानी ग बाय माझी, किती ग काळजी तुला. घरचं मी सारं बघायची. एवढं करून वर्गात पहिली. तो सुतार मास्तर माझं लय कौतुक करायचा. एवढी मारवाड्यातली पोरगी पुढं जाणार बघा, असं रोजच्या रोज म्हणायचा. लते जरा सावधगिरीनं झोपायचं. काल रात्री लांडगा आला होता. त्या वंची चांभारणीचं बोकाड नेलं ग. आपण शेरडं घरात बांधतो, कशाला येतोय लांडगा आतमधी? त्याचा काय सांगावा नेम. माणसागत तो थोडाच समजूतदार हाय. कूड फाडून अलीकडं येईल. त्याला ग काय, कोयत्यागत नखा असत्या ती त्याची. दोघी बी जीवन कलांडलो. राती मथीच्या घरापलीकडचं दार वाजलं. आईनं घराच्या फटीतनं बाहेर बघितलं. काय हाय? मी म्हटलं. गब्बस, काय नाही. आई बराच वेळ बघत होती. नंतर झोपली. सकाळी उठल्यावरती विचारलं तर म्हणती, काय नाही ग, लांडगा होता. मी दिसभर त्याच विचारात. मथीच्या शेजारी राहणाऱ्या जणीला विचारलं, राती कोण आलं होतं ग? ती बी सांगना. 2 पेन्सिली दिल्या तशी म्हणली, तो लंगडा सुदाम्या आठवड्याला येतोया. अंगाला कवच कुंडीचं भॉण चोळल्यागत झालं. 80ची बाजारातली दैना आठवली. इतिहासाच्या पुस्तकात तह झाला की पाहिजे तशी खंडणी वसूल करत्या ती. तसाच तर ह्यो प्रकार नसल नव. बापाच्या जीवाचा पार पारा होऊन जात असल. डोळ्या देखता पुरीची आपदा. बाप एवढा मोठा खवीस,
पर पार मुरदाडागत झालाय. अंगातलं सारं रगात डासानं वडल्यासारखा चेहरा. आपल्या भोवतीचं सारं रान पेटलंय. ठिणग्या उडत उडत आपल्या बी घरापावतर येणार. काय काय म्हणून सांभाळायचं आपण तरी. आमच्या घराच्या माग लिवंगडाच्या तटाला लागून रमसू अण्णाचं घर, उतरत्या छपराचं. थोरला पोरगा मिल्ट्रीत, धाकटा वर्करनी कामात, कधी घर, कधी शेत, कधी घराच्या कामावर. नरसू आपला रंगीत टोप्या इंतो, सूप बनवतो. बारीक बनाट्या लावून राघवाचं पिंजर, कांद ठेवायची शिकी दुरड्या करतो. सारं सारं रंगीत. तांबड्या हिरव्या रंगातली आमच्यासारख्या पोरीसनी लहानपणी खेळायला बुंडूक लिपण करायचा. अजून बी करतो. जात महाराची पण धंदा बुरडाचा. दुपारच्या सुट्टीत नाहीतर सांची पार आम्ही पुरी पुरी त्याच्या घरामोरच्या वाट्यावर येऊन बसायचो. रमसू अण्णा आपल्याच कामात. मला म्हणायचा, ए मावशे, साळत हायस वय तू? मी आपल्या हसायची. चतीला म्हणायचा, ह्या पुरीचं लवकर वाजवायला पाहिजे, तिच्या बापाला सांगणार आहे मी. असं बरंच काय बाय. त्याच्या घरामोर तोंडल्याच्या पाल्याचा यल. बुट्ट्या बघायच्या निमताना आम्ही त्या सीताफळीवरल्या याला जवळ यायचो. पाला तोडून खिशात भरायचो. भरारा खायचा. तोंडल्याचा पाला खाल्ला की जीभ येत नाही. साळत पोरं 2-2 पेन्सिलीवरती एक पान विकत घेत्याती. त्यामुळं आम्हाला लय भाव. म्या म्हटलं, ती बारकी टुपली केवढ्याला? तर म्हणला 10 रुपये. हुडत, इतकी महाग वय? तुला केवढ्याला पाहिजेल ग? तेवढ्यात रमसूची सून चहा घेऊन आली. हाटीलातल्या बाबावानी गलासात घेऊन आली होती. चहा ठेवताना रमसून सुनकडं बघितलं. अगदी छातीवर डोळं रोखून हसला. घाणवरड्यान. रमसूची सून लय देखणी. म्हारवड्यात नवीन आलेल्या बायकात रमसूची सून लय दिखावदार. आभाळातली चांदणी तोडून आणल्यावानी. रमसूची सून आम्हा पोरी पोरींचा लय लाड करायची. शेंगा, सीताफळं खायला द्यायची. रमसू आपला सुनेकडं गहऱ्या डोळ्यानं बघत राहायचा. सुनला अवघडल्यागत होयाचं. त्या अधनं मधनं नाराज दिसायची. मी आईला विचारलं, ती अशी नाराज का ग असत्या? सासरा लय वंगाळ आहे तिचा. तिच्या अंगावरती कुठं बी हात लावतो. बाई ग, खरंच वाटना. दुपारी मी जेवत होती तर रमसूची सून धावत आली. लताबाई, इकडं या जरा. का व? या म्हणल्यावर यावं. तरी पण फुकटात तमाशा बघायला या की. गेली धावत. लिवंगाडाच्या कोपऱ्यावर उभं राहून बघितलं तसं पोटामध्ये ढवळून आलं. रमसून धोतार पार फेडल्यालं. पांढरी कुत्री दोन्ही पायात जाम धरल्याली आणि लावलेल्या सपाटा. आता ग धोडा, काय म्हणायचं या कर्माला? सुननं डोळं टिपलं. सारं हाय असं बघा. जनावरावरती चढणारा माणूस माणसाची कदर कवा व करल? कसं राहायचं ह्या घरात? दादाला पत्र लिही की. मला नाही लिहिता येत. मी लिहीन की. पण कुठं कळलं म्हणजे निष्कारण मारामार. काय होत नाही. ह्या टोपलं करणाराची एकदा जिरू दे. नग बया, आपलं तराट आपल्याजवळ. जर आणखी माझ्याशी दंगा मस्ती करल तर तारच ठोकीन नवऱ्याला. त्याला काय करायचं ते करू दे आणि नरकात जाऊ दे. रमसूच्या सुनाची दया आली. अख्ख्या मारवाड्यात एवढीच बाय चांगली. हसताना सुधीक चिंगी चिंगी हसायची. नटणं नाही नि मुरडणं नाही. सारं कसं आरशावानी टापटिपीत. ती पडली या अशा या नरकात. नवरा गेला म्हणजे 2-2 वर्ष घराकडं तोंड नाही. उगीच विचारायचं म्हणून विचारलं. यंदा काय पाळणा बिळणा? चला चावट कुठल्या, असं म्हणून लाजून पळाली. जाऊ द्या, गरीब बिचारी. देवाचं टाळकं अशा वेळी कुठं हगायला जातं कुणान ठावं. सांची पारा आय रानातनं यायच्या आत जळान गोळा केलं. बारीक मोठ्या 10-20 काटक्या मोडून आणल्या. शेणाचं 2-3 पव घातलं होतं. सटाटा 4 शेण्या थापल्या. कालवण केलं. चहाचं पाणी ठेवलं आणि आईची वाट बघत बसली. सुगीनं ताल धरल्याला. सगळी जित्राप करकचून भरल्याली. भुईमुगाच्या खांतीची घाई उसळल्याली. आंघोळ्या चटाटा आटपायच्या. आय आंघोळ करस्तवर मी चुलीवरती पिठलं गरगटायची. आईना अदुगर भाकरी थापल्याल्या असायच्या. मला लवकर जेवायला लावून आई म्हणायची, लते तू जाग पुढं, डाहळं उपटून ढीग लाव जरा.
प्रत्येकाची धावपळ. एवढी सुगी संपल्यावर दारात कुणी थैक म्हणणार नाही. रघु पाटलाच्यात शेंगाची खांती चालल्याली. 18वा वाटा पडायचा. पोत्यामाग 800 शेंगा सुटायच्या. मी आणि आई दिवसाला 2-2.5 पोती तोडायचो. पायलीला मरान नसायचं. दिवसभर रान नापून 2 शेरडं घेतली तर पाण्याची चरवी काखला मारली आणि वाटेला लागली. चिक्कार पोरी शेंगा तोडायला यायच्या, पण मी कामाला साऱ्यात पुढं. पाटील म्हणायचा, ही पोरगी सर्व्या गावाला माग टाकल. मसरागत रान तुडीवत्या. त्या दिवशी 10 वाजूस्तवर मी दांडग्या वारुळा एवढा ढीग लावला. शेंगा बी गजबारलेल्या. डाळा उपाटल्या शेंगांचं गैरान. 2 वंजळी शेंगा मावायच्या नाही त्या. बाय 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 बाय, काय पण औंदा शांग हाय. पाटील 100 पोत्यावर जाणारसा तुम्ही. शेंगा खाणाऱ्या बायांकडं दात इचकून आणि डोळं मिचकून पाटील बघायचं, हसायचं, पुन्हा इवळायचं. बरं पुढं बघून तोडा असं म्हणून कामाला लागायचं. आमच्या आईवर आजच्या बात रागवायचा नाही. मी या लुपटण्यात रंगली होती. तो जवळ आला आणि म्हणाला, आई नाही आली, मागणं येतीया. असं व्हय, तू जेवून आलीस व्हय? व्हय व्हय. याल टिपणं चालूच. टक लावून पाटील माझ्याकडं बघत होता. असं काय मी सोनं पांघरलंय आज? याडच याक्याकाचं. तेवढ्यात माझी आई भाकरी 2 बुट्ट्या आणि पोत घेऊन आली. फिरणारी शेरडं तिनं आंब्याखाली गुतिवली. आईला बघितल्या पाटलानं पान खाया सुरुवात केली. काय लय घाय झाल्या व्हय? आडकित्ता नाचवीत पाटील बोललं. माझी आई बारीक हसली. उशिरा येऊन काम कवा हुयाचं? सुगी संपल्यावर हायच मग फिरणं. हातातली बुट्टी तिनं भाकरीवरती पालथी घातली. त्यावर भुईमुगाचं याळ टाकलं. दुसरी बुट्टी घेऊन शेंगा तोडायला लागली. पाटील टक लावून आईकडं बघतय. पलीकडच्या बायका हगनदारीत बसल्यावानी कुजबुजत्या त्या. यल्लम्माचं हिजडं मेलं. माझी आई साऱ्या मारवाड्यात देखणी. गोरी गोरी पान, दुधातनं वैरून काढल्यावानी. नागिन सरकल्यागत निमुळत्या अंगानं सरासरा चालायची. चमकी घालावी तर अंजूबाईनच अशी म्हणच पडली होती. हसली म्हणजे मोतीचुराचं कणीस वाऱ्यावर हेनकाळल्यावानी वाटायचं. परगावी गेली म्हणजे बामणाची बाय आली असं म्हणत बहुतचा माणूस बाजूला हुयाचा. आणि ह्या फेंदाड्या नाकाचं पाटील कोण समजतय सवताला? आई, मी मोठ्यानं बोंबालली. काळी भिंग गोम सरकत यालात शिरली. पाटील पळत आलं, हातात टिकारनं घेऊन. जणू कुणाचं मस्तक फोडायचं हाय. येड फुकणं कुठलं? कुठाय साप? साप नव, गोम. आई लाजत हसली. भाजलेल्या कणसाकडं बघितल्यावानी पाटील माझ्या आईकडं बघायला लागला. तिच्या छातीवर डोळं रोखून तिथंच गोम हुडकायला लागला. रागच आला. ह्य बघा पाटील गोम, असं म्हणत मी बळच यालावरती बुट्टी आपटली. बहादुरी गाजवायसाठी पाटील गोम हुडकायला लागलं. एवढ्या ढिगात ह्याच्या बापाला गोम गावतीया. शेवटी आयच म्हणली, राहू द्या, काय मरत नाही गोम चावून. असं कसं म्हणतायचा? तुम्ही मेल्यावर आम्ही व कशाला जगायचं? हसला, लाल दात नाचवत हसला. हात तुझा मुर्दा बसवला चौघांच्या खांद्यावर. जाळ्या नेला धडाधडा किसनाबाईवर. काठी नाचवीत गेला. नायकाच्या लग्नाला हिर गेल्यागत. दुपार आम्ही सारी जेवत होतो. मराठ्याच्या बायका हिरीवरती जेवायला गेल्या. आम्ही आंब्याच्या झाडाखाली पटकूर टाकून जेवायला लागलो. पाटील पारव्यागत घुमत आलं. माझ्या आईला हळू आवाजात म्हणलं, जेवण झाल्यावर वस्तीवर ये जरा, मी हाय तकडच. बाकीच्या बाया चपापल्या. मला बे राग आला. तवर पाटील वस्तीकडं पुरा झुकला. मी आईला विचारलं, कशाला ग बोलिवलंय? तर मलाच ग बशिवलं. आई दुपारी जी गेली ती दिस मावळायलाच परत आली. पदरात बोरीचा काटा अडकल्यावानी जीव कलमालला. साऱ्यांचा 18 वाटत तर आमचं 14. मला कायच कळना. बाकीच्या बायका भोरड्यागत केकटत गेल्या. पायलीभर शेंगांचं गठुळं घेऊन मी आणि आई घराकडं वळलो. आई खुशीत होती. सारखी बोलायची. मला झीट आलेली. वस्तीवर इतका येळ आई काय करत होती? गुत्त्यात अडकल्यावानी डोसकं भरामलं.
वाल्या शेंगदाण्यांचं चवदार कालवण आईनं केलं. दोघी बी पोट भरून जेवलो. मी वाचीत बसले. आईनं पडल्या पडल्या विचारलं, काय वाचत्यास ग? साळचं पुस्तक. राहू दे, पुस्तक वाचून कुठं साहेबीन होणार आहेस? आपण गरीब, पोटा पाण्याच्या मागच जीव धरायचा. पुस्तक न उघडताच झोपली. बघता बघता डोळा लागला. एकदम जाग आली. जवळपास चापासलं. आई कुठंच नव्हती. पाण्यात पडलेल्या मुंगीगत तिडपाडली. दरवाजातनं बाहेर डोकावून बघितलं. ढेकणाच्या रक्तागत अंधार चिकाड झाल्याला. नुसताच अंधार पसारल्याला. आई कुठं गेली? असल्या रातीची? फाटकी चादर पांघरून भीती संगत टिकून बसली. थोड्या वेळानं आई परत आली. हळूच दार उघडलं. पुन्हा कडी न वाजवता लावलं. मी पहिल्यासारखी गुमान झोपली. उंदरागत आई हळूहळू माझ्या जवळ येऊन कलांडली. सकाळी आईच्या तोंडावर किरण फुलल्याली. ही राती कुठे गेली होती? एकच सवाल नजरमोर. बादशाळा, सगळा खोटा कारभार. आई पाटलाकडच गेली असणार. बाप मरून 4 वर्ष झाली नाहीती तवर हे असं? पाटील माणसात हाय व्हय? सारा मारवाडा बाटिवलाय लेकाच्यानं. मग आपली आई कशी सुनी राहणार? त्याला आईभन हाय का नाय? राती झोप लागली का ग? आईनं विचारलं. शहाणी हाय बाय माझी, किती काम करती दिसभर. रातीची निवांत झोपत जा. आई शानपणा शिकवतीया. 13-14 वर्षांची मी, मला कळना व्हय. 1 आठवड्यानंतरचीच गोष्ट. शिमग्याचा सण होता. मी आपली उतारा काढीत बसली होती. तेवढ्यात पाटील आणि 4 तगडं गडी घरात आलं. पाटलाला बघून आईच्या तोंडात साखर फिरली. बाकीची गडी आवड झाल्यासारखं भीतीला टेकून बसलं. 4 बी मूत पिऊन आलेलीत. मी आपली उतारा काढायला लागली. अंजू, बाहेर ये जरा, पाटील म्हणाल. काय? असं म्हणत आई बाहेर आली. ही बोरमाळ घाल गळ्यात. हातातली पट्टी त्याच्या डोसक्यात हानाविशी वाटली. नग, पाटलीनबाई काय म्हणत्याल्या? तिच्या आईला वलर लावतो. अरे उळगा जरा सरळ बोल, किड पडत्याली आतड्यात. आई देत असलेला चहा न घेता सांची पारा ये असं म्हणत पाटील बाहेर पडला. सोबतची तिन्ही कातडी माना डोलवीत माग वळून ठेचकळत निघून गेली. मला काय करावं कळना. पुस्तक फेकून मोठ्यानं रडावं असं वाटलं. धाडस करून विचारलं, आई तू काय चालवलंयस? काय म्हणलीस? कशाला आली होती त माणसा? पाणथळातला गहू काढायला बिगारी बघत्या ती. जाता जाता सांगायला आली होती. मला तर रागच आला. मला फसवतेस व्हय? त्या दिवशी वस्तीवर इतक्या उशीर काय ग करत होतीस? अगं गत काय म्हणायचं तरी काय हाय तुला? आईनं दिल्याली शिव्या ऐकून बांगडी फुटल्यावानी शिर उठली. असलं धंद करून पोट जाळायला कुणी ग सांगितलंय? माझं बोलणं आईला अजिबात आवडलं नाही. तिनं मला 2 मुस्काडात मारल्या. तुला कुणी सांगितलंय नसत्या उचापत्या करायला? 2 येळला मिळतंय ते नशीब म्हण. अगं अजून 2 वर्षांनी छाती काढून चालायला लागलीस म्हणजे गाव येड करशील येड. सुदी कुठली. डोक्यात तिरमिरी दाटली. आई ग, काय हाय आपल्या नशिबात? तसंच डोळं झाकलत. उग गाव चकार होऊन भोवतीनं फिरायला लागलं. लाल लाल पातळात मी दडल्याली. पाटलाची पोरं रणक्या बाईचं रगात पिऊन वाऱ्यावर झिंगल्याली. 2 पोती शेंगा दारात वतून कुणाची बी पोरगी गावंदरीला घुमिवत्या ती. आमच्याच जातीनं काय गुन्हा केलाय? नुसता गराडा भोवतीनं. सगळं सगळं त्यात. तोडी, दगड, भरीच गोट, काचा कवड्या. पण कसं जगायचं आम्ही? मी घरात जाऊन बघतीया तर आई चुलीजवळ रडत बसल्याली. गदागदा हलवली. हुनक कमी येना ती. बऱ्याच टाइमानं रडू थांबल्यावर मला जवळ घेऊन म्हणाली, लते ह्यो आजचा रोग नव. डुईन डुई चालत आलाय. ह्याच पाटलाच्या बापानं इच्छा पुरी करना म्हणून माझ्या आईला डागली होती. मी 18 वर्षाची असताना मघा गेल्याला पाटील याचा आणि दारकोंडा करून बसायचा. मी मस म्हणायची मी पाप करणार नाही. पण घर पेटवायला निघाला. आई पुन्हा रडायला लागली. आपल्याला जगायचं हाय नव्ह, मग ह्यो गराडा उरावर घेऊनच जगलं पाहिजे. मी गप झालेली बघून आईनं डोळं पुसलं. मला धीर देत म्हणाली, काय मनावर घेत्यास ग एवढं?
सवय लागल्यावरती काय बी वाटायचं नाही. आणखी 4 वर्ष काढ मज्जेत. पुन्हा जिथं जाशील तिथं हायच ह्यो गराडा मागणं. देवाला मनातल्या मनात शिव्या मोजीत मी माझ्याच छातीवरनं हात फिरवायला लागली. आईच्या बाबतीत घडलेली घटना होऊन चांगला महिना झाला. कशातच मन लागना. सारखं घर पेटल्यावाने वाटायचं. चिचचं पोपटी झाड, त्याची बारीक नक्षीदार पानं, घरावर चढल्यालं यलांचं तरांड, काय काय म्हणून दिसत नव्हतं. परीक्षाहून चांगलं 8 दिस झालेलं. बास आता शाळा. सर्विस तशी तर आपण तरी का असं. त्याच दिवशी शाळा सोडली तवा कुठं मनाला बरं वाटलं. जीवाला इसवाटा पडला. नाहीतर नांगराला झुपल्यावानी काळी जुगी सधांतरी लोंबत असल्यालं. आमच्या घराच्या खालच्या बाजूला डुकरवाल्याची पालं उतरली होती. दरवर्षी उन्हाळ्याच्या टाइमात ह्याच दिवसात त्यांचं तांड येत्याती. बाकी वरीसभर कुठं असत्याती कुणान ठावं. ही पाला आली म्हणजे तेवढाच येळ जातो. पोरं दिसभर डुकरांच्या माग. त्यासने दगडांनी मारायला त्यांना मज्जा वाटते. अडचणीत डुकार गाठायचं. 7-8 पोरांनी जमायचं आणि घ्यायचं शिंदलून. ते जसं चिरागतं तसं पोरा आबाधबीचा खेळ खेळल्यावानी टनाटन उड्या मारायची. साऱ्या गावची पोरं डुकराच्याच नादात. रातभर सपनात बी डुक्करच. जेवताना बी डुकराचीच आठवण असणार. मला बया डुकराचं लय भ्या वाटतं. शेंगा भाकरी मागायच्या नादानं डुकरवाल्यांच्या पोरी समद गाव फिरायच्या. तवा सिनेमातली गाणी म्हणायच्या. हातातली अंगापेक्षा बोंगा असलेली हलगी नाचवून हसायच्या, नाचायच्या. लय गंमत वाटायची. मी तर खिशातनं शेंगा घेऊन डुकरवाल्यांच्या पालावर जायची. 4 शेंगावरती बारकी पोरं ठोरं 2-2 तास नाचायची. मज्जा. 4-8 दिसाला समधी मिळून एक मोठं डुकार धरायची. त्याचं पाय बांधून खाली पाडायची आणि दगडावरती ठोकं घातल्यावानी पारनं त्याच्या नरड्यावरती ठोकं हाणायची. त्याचा जीव घ्यायची. आरडलं तरी सोडायची नाही ती. मग जुनं जरबाट घाणीत लुळून खराब झालेलं कातडं सुलून काढायची. लगेच वाट घालायला सुरुवात. हे सारं बघायला महारामांगांच्या मराठ्यांच्या पोरांनी गर्दी केलेली. 2 हाताच्या तळ हातावानी लांब लचक काळजाचं तुकडं. 20-22 किलोचं डुकार 17-18 जण वाटून घ्यायची. दारू पिऊन दिवसात पचवायची. पुन्हा रातभर धिंगा. प्रत्येक जण दुसऱ्याच्या पालात. पुरुषाची जात पालं बदलायची, पण बायकाची जात आतमध्येच. रातभर गोंधळ. आम्हाला तरी काय माहिती. शेजारचा केरू नाना सांगायचा. तो म्हणायचा त्यांच्या जातीत सारं चालतं. मी मनाला म्हणायची नाहीतरी आपल्या जातीत तरी काय चालतं. सगळीकडं सारखंच. जिथं माणूस हाय तिथं उकिरडा असायचाच. एखाद्याचा मोठा एखाद्याचा लहान एवढाच काय तो फरक. सकाळी समधी गडी अंग झाडून पुन्हा कामाला तयार. कोण सिंगाडत असतूया, कोण फण्या करतूया, कोण बंगाळी आबदागिरी सजवायची कागदी फुलं करतूया, तर एखादा झोपडीच्या वर कबुतराचा सफा ठेवून त्यावर तांदूळ ठेवून कबुतराची वाट बघतूया. एखादं कार्ट गलुरी घेऊन शेराच्या झाडावरली खारुटी मारतया. बाया बापड्या भीक मागायला घरदार हिंडत्याती. सारं चितार रंगीबिरंगी. पर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी कामात गुंतल्याला. रिकाम बसून खायचं माहितीच नाही जातीला. एखाद्याची डुकरं कधी कधी कुणाच्या तरी परड्यात शिरायची. घरामागच्या बागत जायची. मग गावकऱ्यांचा बुटाचा मार पडायचा. सारी मिळून सवन मार खायची. गावातल्या माणसासनी उलट सुलट बोलणं नाही की तणणं नाही. आपापल्यात कवा कवा भांडायची. राघवाची चित्राची पिल्ली धरून आणायची. आसपासच्या गावात इकायची. कोंबड्या पाळायची. मिशाचं झुपकं ठेवून तांबड्या लुंग्या लावून फिरायची. प्रत्येकाच्या अंगाला जळलेल्या केसांचा धुरकाट वास. आंघोळ करायचं तर माहितीच नाही. उन्हाळा संपुस्तवर आमच्या घरामागच्या मुरमाड माळाला वसती. तिथंच ताजमहाल बांधल्यावानी झोपड्या उभ्या करवायच्या की मग राज्य करायला सुरुवात. माझ्या बऱ्याच वळखी पडल्याल्या. कुठल्या बी बायला मी शिळा भाकर तुकडा आठवणीनं द्यायची. एखाद्या वस्ती घरामागचं गोसावळ एखादी सटवाय पळवायची. आय बोंबलायची. साऱ्या पालातनं शिव्या देत फिरायची.
पण तोवर त्यांनी गोसावळं हिरवच पोटात ढकलल्यानं असायचं. मी आईला गप करायची. एका पालाच्या पुढं एक रागूचा पिंजरा मोठा देखणा होता, बुरडानं केल्यावानी. आतला पोपट मोठा गोड होता, उगीच बारीक कोकणी पोपटागत, गाढधार चोचीचा. कुठल्याही परिस्थितीत पोपट घ्यायचाच असं म्या मनाशी ठरवलं. पिंजरा उचलून आणणं माझ्या रक्तात नव्हतं, त्यामुळं तो विचार डोसक्यात यायच्या आतच नाहीसा झाला. एकदा आईच्या परस्पर मी एका पालातल्या बायला विचारलं, पोपट केवढ्याला देणार? तर तुझ्याच मढ्यावरती घालायला धरलाय, घ्या. तोंडाचा पहिला टिप्पीस शिवीनच. कुणीकडनं इचरायची बुद्धी झाली कुणान ठाव. बाय मोठी नाजूक आणि देखणी होती, पण तोंड लय तिखट. दुसऱ्या दिवशी मी आपली उन्हाला घरामागं उभी होती, तर इलायती शेराच्या ताटव्याच्या कोपऱ्यावरती उभी. का ग हित काय तुझ्या बापाचं गठुळं पुरलंया व्हय? कालचा राग आठवून मी बोलली. तिचं डोळं घरावरच्या गोसावळ्यात गुंतल्यालं. अगं गतकाळे 4 दिवसापूर्वी तूच गोसावळं नेलं म्हण की. गप झाली, सकाट पळाली. थांब रणक्या, आईला सांगून तुला जळक्या लाकडानं सडकायलाच लावते, असं म्हणून मी माझ्या कामाला लागली. परकर पिऊन शेजारच्या मोगनी एरंडावरती वाळत घालत होती. ही आली की राघवाचा पिंजरा घेऊन मला एका बाजूला बोलवून म्हणली, घ्य, कुठं बोलू नगस, गोसावळी दे 4 असली तर. अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा घावल्यागत झालं. होती नव्हती तेवढी गोसावळी काढून दिली, पिंजरा दारात टांगला. गोसावळ्याचं निमित्त करून आई लय बोंबालली. पिंजऱ्याविषयी विचारायला लागली. सांगितलं असंच काहीतरी खोटं. आईला बी लय पोपट आवडल्याला, कशाला जास्त विचारायच्या भानगडीत पडतीया. चांगलं 15 दी मजेत गेलं. राघू रातन दिस बाहेरच. आई म्हणायची त्या जातीला थंडी वाजत नाही. त्योन त्याच्या भोवतीनं पिंजरा, मग काय बादशहागत राहायचा. मी दिसल ती त्याला खायला घालायची. चांगला सुधारला. एका दिवशी सकाळी उठून बघतीया तर कुठं हाय पिंजरा. कुडासनं कुणी काढून नेला कुणास ठाव. त्या पालातल्या बाईचा संशय आला. पळतच घरामागं गेली. वडाची दांडगी पारंबी डोसक्यात तुटून पडावं तसं झालं. एका रातीत सारी पालं उठून गेल्याली. चिपाडना चिपाड उचलून नेल्यालं. दगडी चुलीशिवाय पाठीमागं काय शिल्लक न राहिल्यालं. सारा माळचा माळ बेवारशी बायगत उघडा नागडा. कुठं पाल न्हाय की राघवाचा पिंजरा न्हाय. काय करायचं असल्या जाती पुढं. एवढा मनापासनं जपल्याला पोपट गेली की रान घेऊन. आईनं तिच्या नावानं बोट मोडली. माझ्यावर बी रगड चिडली. मी तरी कशाला काय बोलतीया. गरीब गायनं मोडला गोठा आणि अवखळ गायचा बोभाटा मोठा. सगळीच बॉम्ब. उन्हाळ्याची सुट्टी. सारी निवांत. त्यात म्या साळा सोडल्याली. गमजा नुसती. थोडंफार काम केलं की दिसभर मोकळी. आमच्या गावची जत्रा बी उन्हाळ्यातच, अगदी तोंडावर आल्याली. आकितीच्या 3ऱ्या दिवशी. आकिती दिशी पोळ्या रांधायच्या, भजी करायची. गरम गरम पोळ्या खाऊन पाराकडं नाटकाचं स्टेज बघायला जायचं. 3ऱ्या दिवशी नाटक. जत्रे दिवशी दिसभर तमाशा वाजत होता. चांगल्या कळत्या सवरत्या पोरी सुदीक जत्रतनं पिपानी वाजवीत फिरत होत्या. तमाशातल्या बायांचा नाच बघून हसत होत्या. त्यातली शेंद्र्या आंब्यागत लाल गलंद बाई सेकंद काट्यासारखी तुकतुक नाचायची. कमर ताचकं देत गायंदाळी हालायची. तासभर थांबून मी लगेच घरी आली. आणखी रात्रीचं नाटकासाठी जावं लागणार. कलांडली. दिस मावळायला उठली. आयन मी जेवण लवकर आटपलं. दोघींनी 2 चादरी घेतल्या. वरल्या आईची बबी सगळ्यांच्या पुढं, जसा काय तिचाच नाटकात भाग हाय. निळशार पाताळ नेसल्याली. तिच्या पाठीमागनं लदडी आणशी. बापू दादाची कमली, नुकतीच मुंबईसनं आल्याली तिची पाहुणी, घोळका करून पुढं निघालेल्या. मी, आमची आय आणि रमसू नानाची सून, कोयनाय, भारजाय, मथो अक्का मिळून निघाली. आमच्या घरा शेजारचा 80चा बा निवांत चिलीम फुकीत होता. बाहेरच पडला होता. जरा ध्यान ठेवा बारीकराव घराकडं, आय जाता जाता म्हणली. बारीकराव जरासा खोकला. घोंगडं खांद्यावर घेऊन भीतीला टेकून बसला. नाटकाला रगड गर्दी.
पारावर माणसांची ही दाटी, खाली पाहुणं पै बसल्यालं, चाफ्याच्या झाडाजवळच्या उचाडावरती झाडून साऱ्या बाया बसलेल्या, अंगणात बसल्यावानी गप्पा मारीत असलेल्या, महारामांगाच्या बायका मधी जराशी वाट ठेवून एका बाजूनं गर्दी करून बसलेल्या, नथी, बबी, आणशी, कमली मुतायचं निमित्त करून सारख्या चक्रा मारायच्या. रांडांना काय बोलायचं, मांजरागत चोकलेल्या. आज त्यांच्या शिमग्याचा दिस, घ्या दोन्हीकडनं बुमलून घ्यायचंय तितकं. नाटक चांगलंच रंगलं होतं. भावाभावाच्या भांडणावरती आधारलेलं होतं. दरवर्षी असलंच नाटक करत्याती, फकस्त नाव बदलत असत्याती. माणसासनी काय, कुणीकडनं तरी करमणूक झाल्याशी गाठ. 1000-2000 माणूस गर्दी करून येतय ते काय नाटकात काहीतरी असल्या बिगार येतय व्हय. रंगीत पडदं, लाईटी, रेडिओ, गाणी, माणसांची रंगीवलेली तोंड आणि सगळ्यात पुढं ह्यो माणसांचा समुद्र. मला तर सारच न्यारं न्यारं वाटायचं. 2 अंक झालं. 1 वाजायला आला. गावातलं नाटक म्हणजे असंच दिस उगवायला संपणार. तरी बरं गाणी कमी हायती आज. तो गाणारा चपना रामा मेला. नाहीतर नाटकात नुसती गाणीच असायची तर माणसं कट्टाळून जायची तर. मला तर लय कट्टाळा आला होता. आईला म्हणलं, आई मी जाते घरी, झोप आल्या लय. थांब, जाऊ सर्वी मिळून शान, तू य मागणं. नाटक संपायला 2 तास लागतील अजून. तरी बी आई तयार होईना. सारखी म्हणायची, नाटक बघून मग जाव. तो रघ्या पाटील होताना नाटकात. काय बोलायचं तिच्या पुढं. गाण म्हातारी झाली तरी खास कुठं म्हातारी झाल्या. मी आपली सरळ उठून निघाली. माझ्या बरोबर आणशी यायला निघाली. आणखी 2-3 बायका यायला निघाल्या. आणशी जवळ बॅटरी होती. मग काय, निघाली झरारा. चिचच्या अलीकडनं 2-3 फुटून दुसरीकडे गेल्या. मी आणि आणशी निघालो. मी बॅटरी माझ्या हातात घेतल्याली. मी आपली नकळत बॅटरी आणशीच्या घरामोर दाबली. दोघी बी वराडलो. आणशीचा बाप दुपारी तमाशात नाचणाऱ्या बायला घेऊन झोपल्याला. उघडा बंब. बाय मोठी नामी, पण बॅटरीचा झोत पडल्या पडल्या पाताळ सावरीत पटकीरनं उठली. कंचा गाढवीचा हाय, कंबारडच हाणतो त्याचं. आणशीचा बा हराडला. आम्ही तशाच उलट्या पळत सुटलो. पायातना पायताना काय, पण दगुड लागला नाही की काय टोचला नाही. घामानं डबाबलो. गुमान घाबऱ्या घाबऱ्या गर्दीतल्या बायकांमध्ये येऊन मिसळलो. काय काय बाया वचकारून बघायला लागल्या. नाटक कवा संपलं कळलंच नाही. रातभर झोप नाही का काय नाही. मनात एकच विचार, खरं नाटक कंच. पारावरलं की आणशीच्या घरा फुरलं. आमच्या गावात लाईट येणार असल्याची हुल बरच दिस झालं उठली होती. एकदाचं खड्डं खाणायला सुरुवात झाली. गावात ठराविक ठिकाणी मापं घेतली. एक खांब आमच्या बी दारात आला. चला, लाईट आल्यावर सारा मारवाडा उजळून निघल. पण त्या उजेडात बघायचं तरी काय, समधी ठिगळच की. काय का असना, चिंध्या, चिरगुट, कागद, खापर सारं चमकून उठत्याली. इजाच्या उजेडातली गरिबी काय न्यारीच दिसल. बत्तीच्या उजेडात मढ चमाकतं तसं सारं झाकपाक होईल. आमच्या घरामोरचा खड्डा खणायला 2-4 पोरं. काय खड्डा खणायची, काय खांब आणून टाकायची, काय तारा वाढायची. त्यात एक काळुंद्र नकट पोरग मोठं बेरकी होतं. सारखं माझ्याकडं बघत बसायचं. बाकीची पोरं बी त्याच्या नादानं नादावल्याली. शिळा घालायची तर, फाजील फाजील बोलायची तर, हसायची, पाचकळ इनोद करायची. मुलखाची चाबरी. ती नकट एकदा म्हणाल, पाणी आणावं. दिला आणून तर तांब्या घेताना हातच दाबला माझा. इच्चू चावल्यागत झालं. हानावी तोंडात म्हणलं, पण नक, आपलीच आबरू जायची. दोपारा जेवायला बी आमच्याच दारात. टावेल हातरायची तर, बसायची तर. चिचखाली बसायला रोग लागलाय ह्यांना. एक दिवशी आईला म्या म्हणलं, ही पोरं उणगी दिसत्याती, ह्यांना वटा चढून देऊ नगस. तर आईनच मला दटावलं. त्यातलं याक जरा टणक होतं. असल 20-22 वर्षाचं. माझी आई सारखी त्याच्याबरोबर बोलायची. बाकीची टवकारून माझ्याकडं बघायची. लवकरात लवकर लगीन करून कुठं तरी निघून जावं असं वाटायला लागलं.
सारा मारवाडा पेटलाय. आपलं घर तरी कशाला जळायचं राहतंय. डोसक्यात नग ते विचार. वड्याच्या कडनं शेवाळ माजल्यावानी अर्ध टाळकं हिरव्या कच विचारानं बधीर झाल्यालं. त्या दिवशी दिस मावळस्तवर काम चाललं. पोरं कुठल्या गावची होती तर कुणान ठावं, पण दिसभर माझ्याकडं बघत बसायची. वकारी यायची. आईला त्याचं काय नाही. आई त्यांच्याशी काय काय बोलायची ती तिलाच ठावं. दिस मावळायला पोरांनी कामं बंद केली. पटकुरात बांधून आणलेली साखर आणि बुक्की माझ्या आईला दिली. म्हणली, एवढा 4 कप चहा करून द्या. दुधाचं 10 पैसे पण दिलं तर. मला हे अजिबात आवडलं नाही. का आपल्याला करायचं हाय? ती सारी बाहेरच्या वट्ट्यावर गप्पा मारीत बसली. जणू पोरगी बघायला आल्या ती. आय बी अडपाट. मला चहा घेऊन बाहेर पाठवलं. चहा द्यायला गेली तसं त्या नकट्या पोरानं सरळ माझ्या छातीलाच हात लावला. खच्चून वरडावं असं वाटलं. भरकन घरात आली. कशी तरी चहा देऊन घरामागं तांब्या घेऊन गेली. जळला तिकडं शेजार धर्म. रात्री झोपताना आईनं विचारलं, लते कसा ग वाटला तुला त्यो पोरगा? कंचा त्यो गिट्टा साधारण काळसर हाय त्यो. कोण? त्यो काळा डुक्कर छापू होय, इदराट मेला. अगं थांब, त्याच्याशी तुझं लगीन करायचा विचार चाललाय माझा. आई 8 दिवसाचं एकदमच वराडली. तुझ्या अक्कल कुठेही रड करायला गेल्या वय? काय काळजी आहे का नाही तुला माझी? माझी आई जरा गप्प झाली. बऱ्याच वेळानं म्हणली, लता ह्यो आपलाच परपंच असा. सकाळी कमवावं तवा रात्री कुठं तुकडा मिळतोया. तू बापा यगळी पोर. कुठं हुंडा द्यायला पैसा आहे वय आपल्याकडं. ती पोरग दिसाचं 5 रुपये कमिवतया. शेजारच्या कठापूरचं हाय, गाव जवळ. मला बी आणि तुला बी या जायला बरं. अगं तुझी काळजी हाय म्हणूनच सारं विचारणं करत्या मी. माझ्या डोळ्यामोर 7वीच्या पुस्तकातला शिरपा उभा राहिला. हातात बंदूक घेऊन ठो ठो करणारा. आणि आईनं आपल्याला कसला नवरा हुडकून काढलाय. डुकराच्या गांडीतनं पडल्यावानी भंगार. मनाशी विचार करून सांगितलं, आई मला लगीन करायचंच नाही. ह्या खविसाबर तर कधीच नाही. तुला मी जड झाली असली तर आत्ता जाते पुलाकडं. तू का म्हणून काळजी करत्यास माझी? अगं आहे, सारा मारवाडा जळतोय म्हणून मी बी त्याच आगीत जळू वय. मला जरा माणसागत जगू दे, पाखरागत आभाळभर फिरू दे. का उगीच पाणी म्हणून राखेल पाचत्यास मला? ढसा रडली. तवा कुठं आईच्या टाळक्यामध्ये उजेड पडला. गावात जशी बोंब नेहमीची तशीच मारवाड्यात सुद्धा. आंबेडकर जयंतीचा थाट नेहमी सारखाच. त्या बाबानं म्हणा आमच्या जातीला मोकळं केलं, पण आमची जात अजून बी कसल्या ना कसल्या अडचणीत गुंतून पडलेली हायच. आपल्या हातानं वारूळ बांधत्या, आपल्या हातानं त्यात साप सुडत्या आणि एकदा चावला की बोंबलत बसतीया. नेहमी सारखी आंबेडकर जयंती आली. घरटी 2-2 रुपये वर्गणी काढली. एवढ्या पैशाचं काय करत्या ती कुणान ठावं. त्यात गावासारख्या मारवाड्यात पण 2 पार्ट्या. एका बाजूला शंकरांना, ज्ञानाबापू, रमसूदात्या, बापूदादा, रंगवता काका, चोकाप्पा आणि आमचं घर, तर दुसऱ्या बाजूला दादा माने, चोचरा भिकोबा, दाम्या कांबळे, आंधळा रघु, त्यांचा मोरक्या महादू फाकळे आणि गुंडा नाना. ही दुसरी पार्टी जब्बर. मारामारीत तर लयच पुढं. डोळं काढण्या पावतर तयारी. आंबेडकर जयंती दिवशी तर सर्वांनी एक हुयाचं, पण आदल्याच दिवशी लक्ष्मी आईच्या देवळामोर ही भांडणं. गुंडा नानाचं टणक पोरग मधी काड्या घालणार, बाकीची वांगफोड खेळायला तयारच. आम्ही वर्गणी देणार नाही. तुमचा बा देईल. तुमची आई आली तरी आमचा बा वर्गणी देणार नाही. वाईट टाकू, ढोत नेऊन बुडवू, खून करू, समदा मारवाडा जाऊ. बरंच काय बाय. रात्री 12-2 पावतर ह्यांचा ह्योच दंगा. शेवटी 2 ठिकाणी आंबेडकर जयंती करायचं ठरलं. आमच्या घराच्या पलीकडं आंबाबाईच्या देवळामोर मांडव घातला. दुसरा ज्ञाना बापूच्या चौकात. त्यांनी रेडिओ आणला तर ह्यांनी बी आणला. त्यांनी बँड आणला, ह्यांनी ताशा लावला. ह्यांच्या बापांनी आंबेडकर जयंतीला ताशा वाजवला होता. फोटो लावले, कॅलेंडर बी अडकिवलीत. गाणी वाजवायला सुरुवात झाली. मायाच्या मळ्यापासून कोळ्याच्या जाळ्यापर्यंत सर्वी गाणी.
काय म्हणायचं ह्या माणसासनी, खुळसाट बोळ्याची. मध्ये बिचाऱ्या आंबेडकरांचं हाल. सर्वी मिळून गावकऱ्यांना बोलवायला गेली. त्यांच्या मागं पोरपोरी. मी रामोशांच्या वस्तीजवळ उभा राहून बघितलं तर पारा शेजारी माणसांचा गराडा. सारी म्हार गावकऱ्यासनी म्हणत होती, आंबेडकर जयंती हाया, मारवाड्यात सभेला चला. पारावरला यकबी ढोल्या बोलत नव्हता. पाटील सरपंच पुन्हा पुन्हा तंबाखू खाऊन थुकत होता. कटाळा आलाय, अजून जेवण हुयाचं हाय. फांताळात पाणी पाजायला जायचं हाय. घरी बायको आजारी हाय. आजच जयंती घ्यावी असा काही नेम हाय का? घेऊ 4-8 दिवसानं सवडीनं. अनेकांची अनेक उत्तरं. तेवढ्यात भेलकंडत संजा बुवा आला, जाम पेलेला. तुमच्या आईला पठाण लावतो धडग्यांनो, आंबेडकरांची जयंती करतायसा आणि पारावरल्या माणसासनी बोलवतायसा व्हय? टकुरच फुडीन एकेकाचं पुन्हा जर पाराखाली दिसलासा तर. असं म्हणत त्यानं एक धोंडा भिरकिवला. रंगवता दादाच्या पिंढरीवरती निब्बार लागला. रुपया एवढा टवका निघाला. म्हार बेहाय पळली. आंबेडकरावरची भाषणं तर बाजूलाच राहिली. आपापसात सारी भांडत भांडत झोपली. रेडिओ आपला सुरूच. 80च्या बाचा आग्रेव झाला म्हणून मी आंबेडकराच्या वरती 4 शब्द सांगितलं तर. साऱ्या बाया चपापल्या. साऱ्या मारवाड्यात स्टेजवरनं बोलणारी मी पहिलीच पोरगी. आंबेडकर बाबांचा अख्खा धडा पाठ होता म्हणून दाखवला. पारावरल्या माणसांनी पण भाषण ऐकलं म्हणा. नंतर 8 दिवस त्याचीच चर्चा. भाषणाचं निमित्त करून गावातलं कुणी बी यायचं. पाठीवरनं हात फिरवायचं. छातीवरती नजर ठेवून भाषण छान झालं म्हणायचं. आईला काय बरंच वाटायचं. कुंच्या आईला पोरीचं कौतिक आवडणार नाही. पण मी पार घुसमटून जायची. 2-4 दिवसानं पाटील चिलीम पेत पेत आला. आईला म्हणला, त्या पोरीच्या नरड्यात पार ठास जरा. उगीच मराठी जातीवरती रेडिवातनं राग काढतीया. तिच्या बाप जन्मी आज पावतर कुणी बोललं होतं का असं? उगाच महाराच्या जातीनं नको नको ते नखरं करून हाय. नंतर माझ्या ध्यानात आलं, त्या धड्यात अजिबात बदल न करता मी जसाच्या तसा तो धडा म्हणला होता. अस्पृश्यांना मराठ्यांचा होणारा त्रास नाहीसा झाला पाहिजे. या वाक्यावर पाटील गरम झाला होता. तो सगळा दिवस नुसत्या विचारातच गेला. आई बी म्हणली, आपलं काम भलं आणि आपण भलं. जळलं तिकडं भाषण. त्यो आंबेडकर बी नको आणि ती साळा बी नको आपल्याला. त्या दिवशीच पाटलाच्या सांगण्यावरनं माझ्या आईनं माझी सारी पुस्तकं जाळून टाकली. या सगळ्या घटनेचा एक फायदा झाला. आंबेडकर बाबा काळजात रुतला. खऱ्या वादळाची जाणीव झाली. गपगुमान बसून उपेग नाही ह्याची बी जाणीव झाली. चला, गडी माणूस म्हणून जन्माला आल्या असं समजून होईल तेवढा हातपाय हलवायचं तर. मनाचा निश्चय झाला. सगळी चीज अंगावरती पडली तरी ताठच राहायचं. मनाचा कौल माझ्या बाजूनं पडला. मग काय, काट्यावरती नाचायला काळीच तयार झालं. आईला यकायकी कणकणी आली. आधनं मधनं तिला असं बऱ्याचदा होतं. चहाचं पाणी तापवून दिलं. स्वयंपाक माझा मीच केला. दिसभर आई उळत होती. अधनं मधनं माझ्याकडून डोसकं रगडून घ्यायची. शेरडा करडावरती नजर ठेव म्हणायची. रातीचं झोपताना म्हणली, लते उद्या काय करणार आहेस ग? बघीन काहीतरी कामाबिमाचं कुठतरी. हे बघ, उद्या येरवाळी उठून स्वयंपाक आटपून रामूच्या बेंदला जा. वांगी तोडायची हाय ती. 10 वाजाय त्यांना बाजार घावला पाहिजे. पण मी एकलीच व्हय. अगं बेंद लांब हाय म्हणून म्हणतीया. तुला काय गिळतय व्हय तिथं कुणी? जायचं सरासरा आपलं काम आटपायचं. याचं निघून. तिथं काय मुक्कामाला जायचं हाय व्हय? तेवढीच किलोभर वांगी मिळत्याली. 2 दिवस संजागत्याला. आईचा व्यवहार पटला. मी जेव्हा बेंदत पोचली तेव्हा तिथं कुणी बी नव्हतं. हिरीवरती फकस्त इंजान एकटच वांद्रागत गप होऊन बसल्यालं. वांग्याची झाडं हिरवी गार, निळीशार वांगी लोंबत असल्याली. बारकं वांग चघळत मी आपल्या हातातली भरल्याली बुट्टी वाफ्यात ठेवली. हिरीवर आली, चूळ भरली. हातपाय खंगाळलं. डोसक्यावरती हात फिरवीत वाफ्यात शिरली. वांगी तोडायला पहिल्यासारखी सुरुवात केली. सवन 2-3 वाफ झालं तरी मालकाचा पत्त्या नाही की आसपास कुणी गडी माणूस नाही.
एक नवा वाफा तोडायला घेतला तवर तान्या चव्हाण आणि शंकर्या यादव लपत छपत आली. तान्यानं तर मला खोडाच घातला. आधांतरी उचलली. शंकर्यानं तोंडात बोळा घातला. सरळ शेजारच्या कुसळी गवताचा बांध वलंडून खाली खड्ड्यात नेलं. तोंडातनं सबूत सुदीक फुटना. काळीच गार झाल्यावानी जीव आकाडला. बोंबलाय पण येना. मस विरोध केला पण तान्या रगाट. माझ्या तोंडावरती सट्टाट्टा वादाड हाणलंत. पाय पार तराटलं. डोळ्यांतल्या पाण्याबरोबर रगात साकळायला लागलं. करू नये ते केलं. जेव्हा मी सुद्दीवरती आली तेव्हा जवळ कुणी बी नव्हतं. फकस्त पावलं उठल्याली. पाताळ पार फाडल्यालं. जम्परचा तर पत्याच नाही. 17 ठिकाणी फाटल्याला. रगात निपटून काढल्यागत निम्मा परकर रक्तानं वलागार. उठाय गेली तशी बेंबी खाली निभार कळाली. डोळं अंधारलत. चक्कर आली. सुया टोचल्यावानी कमरतनच कळा निष्ठायला लागल्या. डोसकं दगडांनी टेचल्यावानी भरामलं. हातापायातलं तर वारच गेलं. अंग कुसळी गवतागत चरारलं. कुठंतरी उडून जाईन असं वाटायला लागलं. बराच वेळ तशीच पळून राहिली. थोड्या वेळानं वांग्याचा मालक आला. त्याच्याजवळ रड रड रडली. सारी कहाणी सांगितली. तो बी पान खात म्हणला, असं हुयाचंच, चालायचंच, गप बसायचं, काय करायचं कुणापुढं. शानी असलीस तर जा गुमान घरी. आनासींच्या 2 गोळ्या खा, नाहीतर ह्यो रानपाला रात्री झोपताना गिळ. उगीच दिसबीस जात्याल्याने होईल जीवाचा चोळामोळा. जरा धीर आला. त्यानं दिल्याला पाला तिथंच खाल्ला. उठली. तोंड खंगाळलं. पाणी पेली. पातळाड छाती लपवीत घरी आली. पाटीत मालकानंच 7-8 वांगी टाकली. असं कधी ना कधी होणार होतं हे मला अगोदरच वळाकलं होतं. त्यातलं आईला काहीच सांगितलं नाही. कशाला तिला आणखी त्रास द्यायचा. बहुतीनं सगळं जंगाल हाय. रानटी जनावरं हिथं तळ देऊन राहिल्या ती. किती दिस गप बसायचं. ह्याच्यावरती उपाय काय. दिसभर धुणं धुयाच्या निमतानं वड्यावरती गेली. विचार केला. देव धावला. उपाय सापडला. पण पुढचा परिणाम काय होईल ते होईल. पुरं जंगलच्या जंगल पेटवायचं. काळी नसताना पेटवायचं. आगीत सारी जळत्याली. धडाडा. मराठा, बामण, पुजारी, सोनार, शिंपी आणि महार मांग सुद्धा. जाऊ द्या. एकदा जळू द्या तरी सारं. त्याशिवाय खरा उजेड दिसणार नाही कुणाला. गावातल्या आघाडीचे दिवटे उडवायचे. अशी बी आबरू गेल्या आणि तशी बी गेल्या. दुसऱ्या दिवशी मी लवकर आंघोळ केली. कापडं घातली. गंध लावला. मथीकडनं जराशी पावडर आणून लावली. धुणं धुवायला वड्याकडं गेली. तो तिथं तान्या बैल पाण्यावर घेऊन आला. माझ्याकडं बघून तिरकी शिळ घालायला लागला. शिळच्या आवाजानं बैल बी पाणी पिल आणि ते आपल्याकडं बी बघल असा त्याचा एकंदरीत विचार. अरे चोरा, म्या बी त्याच्याकडं बघितलं. हसला. जवळ आला. कालच्या गोष्टीचा राग आला. छे, मग न विचारता असं का केलं. विचारून जमलं नसतं म्हणून. एकदा विचारून तरी बघायचं होतं. असं मग आज व्हय, पण दिवसान हाय. मग रातचं. हो, पण कुठं. तुम्ही सांगाल तिथं. आमच्या रानात. शेजारच्या ग्रामपंचायतीच्या इंजिन घराकडं बोर्ड दाखवीत म्हटलं. तिथं त्या इंजिन घरात कोण नसतं या तिथं. झालं. तान्या खुश झाला. बैल पळवीत घराकडं गेला. दिस मावळायला गडी इंजिन घरात. आमच्या घराजवळ मी सारं बघत होती. चांगला अंधार पडल्यावर मी बी परसा कडला म्हणून तांब्या घेऊन बाहेर पडली. इंजिन घर नवीन बांधल्यालं. आतली जमीन बी अजून केली नव्हती. तान्यानं पुढं येऊन खडानखडा बाजूला केला. अंधारात आल्या आल्या त्यानं माझ्यावरती झडप घातली. पहिली 5 मिनिटं त्याला मी चांगलंच खिळवलं आणि नंतर जीवाचा धडा करून त्याचं अंड 2 हातांनी जीव खाऊन पिरगाळलं. मोठ्यानं बोंबालला पण वाड्यात कोण येतंय अंधारात. तसाच कोकलून दिला. ढकलला. उठून उभा राहिली. 2-3 मिनिटं तो कणला. नंतर आडवा झाला. तसाच पायाला धरून वडला आणि शेजारच्या ह्याळात ढकलून दिला. दुसऱ्या दिवशी गावभर बोंब. खून. तान्याचा खून. मी आपली नशेत. ह्याच नशेत मी 15 दिवसात 2 खून पाडलं. कुणी घराच्या बाहेर पडायला तयार नाही. माझी आई मला रोज विचारत्या, लते काय ग ह्यो प्रकार असला.
एका महिन्यात 3 माणसांची वाट लागली. अंगावर तर कसली बी जखम नाही. काय समजणच झाले बघ बया. म्या म्हणलं भुताटकी बिताटकी असल, दुसरं काय असतं या. काय की बया. समद्या गावभर हीच चर्चा. आसपासच्या गावात सुद्धा. पोलिसांची काठी 2 महिने गावावर चिंबत राहिली. कुणाचं पाय हाणलं, कुणाला थपडा हाणल्या. आघाडीचे राहिले सवरलेले टगे पोलिसांनी सडकून काढले. मधीच सरकारला जाग आली. एक गाव एक पानवटा असली काहीतरी भानगड त्यानं काढली. आमच्या गावात बी त्याचा एक पाट वाहत आला. आम्हाला तरी काय माहिती. पाराजवळ 2-4 मास्तर चर्चा करताना ऐकलं. सरकारनं लिहून कळवलंय. महार मांग मराठी ही सगळी माणसं एकाच जागी पाणी भरत्याली. बरंच काय बाय. ऐकून मला बी जरा बरं वाटलं. पण तेवढ्यात गिट्टा जोशी मास्तर म्हणला, सरकारला कुठं अक्कल हाय. ही महारं आमच्या डोसक्यावरती बसाया बघत्याती. उद्या आम्हाला गाव सोडाया लावत्याली. माकडं ती माकडं, मोर ती मोर. हसला. सारी मास्तर बी हसली. मी आपली घराकडं पळाली. डोसक्यातनं साळचं याड संपल्यालं. आमच्या घरामागनं वडा एका हाकावर वाहत असल्याला. आमचा झरा यगळा. पण सरकारनं कायदा केल्यानं मराठ्यांची माणसं काकू करायला लागल्याली. पाणी भरताना एकमेकांना खेकसू लागली. एकदा तर संप्या बुवानी परकाशा पिऊन आली आणि म्हणली तर, धेडग्यांनो उगीच शिपरू नगासा. तुमच्याच झऱ्यावरती पाणी भरत चला. आमच्या झऱ्यावर जर कुणी पाणी भरायला आला तर जोड्यानं टकुर सडकीन. गेला निघून. आम्ही आमच्याच झऱ्यावर पाणी भरायचो गपगुमान. पण कवा कवा डोसकं फिरायची पाळी यायची. येरवाळी पाणी आणलं म्हणजे दिवसभर गार राहतं. म्हणून सकाळीच पाणी आणायला जावं तर झऱ्यात कुणीतरी हागून ठेवलेलं असायचं. कधी कधी त्यात एखादं मेल्यालं बेडाक तरंगत असायचं. त्याच्या पार शितड्या शितड्या झालेल्या. वास मारायचं सारं पाणी. पोटात ढवळून यायचं. नाक झाकून झरा उपसायचा. छाती भरून यायची. पाणी न पेता जगता आलं तर किती बरं होईल असं वाटायचं. गुमान तसंच पाणी भरायचं. दिसभर डोळ्यांसमोर तसलं पिवळं जर्द पाणी फिरत राहायचं. आईला म्या मस्त या सांगितलं पण आई म्हणायची, काय बोलायचं कुणासनी. बया गावात राहायचं हाय आपल्याला. अगं पण म्हणून काय झऱ्यात हागायचं व्हय. व्हय बया, सारं गुमान सोसायलाच हवं. मग मी बी धाडसानं वागायची. पार गावाच्या वरच्या बाजूला येरवाळी उठून जायची. निवाळ संथ पाणी भरायची. कधी कधी मराठ्यांच्या झऱ्यातलं पाणी बी भरायची. गप घरी यायची. त्यांच्या बी वर आमची तान. माणसानं खाली मान घालून उगीच अंधारातून किती दिस चालायचं. आपली बी आवड निवड सांभाळली पाहिजेलच की. एकदा अशीच लवकर पाण्याला गेली. थोडं थोडं उजाडत आल्यालं. माझ्या सोबत मह्याची बायको. दोघी बी वाट चिवडत चिवडत वड्यावर आलो. आमचा झरा आदल्या दिवशी झांजड पडतानाच आम्ही उपसून ठेवला होता. कशाला उगीच आता उपसा असा विचार केला. अंधारातच हंडा भरला. घरी आलो. आईनं चहाला ताजं पाणी ठेवलं. कामाकारणानं रोजच्या सारख्या लवकर भाकरी थापटल्या. जरा येळानं आणखी एक हंडा पाण्यानं भरून आणायला गेली तर काळं भिंग दांडगा आजगार मारून कुणीतरी झऱ्यात टाकलेलं. आता पार उजाडलेलं. मजी कवाशी मारून टाकले कुणान ठावं. पोटात चहाचं पाणी खडाळलं. पाक करणी उलटी झाली. राम 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 राम. कारा अशी कोल्यागत नुसतीच शिपटी दाखवतोयास. काय मनात हाय ती करून टाक तरी एकदा. इकडं तिकडं बघत मराठ्याच्या झऱ्यावरती हंडा भरला. घाबऱ्या घाबऱ्या घरी आली. आईनं भाकरीचं तिरडं बांधून ठेवलेलं. त्यांच्याकडनं मेल्याला साप दिसायला लागला. सांगावं का सारायला. आता असलीच भाकरी खायची मजी मरान. 4-5 भाकरी टाकून तरी कशा द्यायच्या. दिसभर राबावं तवा कुठं 3 चिमटी दाणं मिळत्याती. आणि हे काय काय बोललीन हाय. आई बरोबर तोंड चुकून अर्धी भाकरी खाल्ली. आई रोजच्या सारखीच पोट भरून जेवली. एकाएकी पोटात भूकंप झाल्यावानी अंग चरारलं. दोघी बी आता मरणार. कदाचित माझ्या अगोदर आई कामाला गेली. दिसभर डोक्यात एकच विचार, मरणाचा. आई पलीकडच्या तळावरती काम करत होती. मी अलीकडच्या. डोळं सारखंच तिकडं.
आता आईला चक्कर येणार, ती पडणार, आरडावरडा होणार, कुणीतरी उठवणार, घरापावतरण्याच्या आतच मुडदा तयार. लते हाक आली. चटकीरनं वळून पाहिलं. चल जेवायला. आयच बोलवत होती. आता काय करायचं? पुन्हा आणखी तीच भाकरी, त्यच मेल्याला सापटुळ. देवा देवा देवा, ह्या नशिबाला लागल्या मुंग्या गेली सारी बायकांच्या सोबत आंब्याखाली. जीवाची घडी करून जेवायला बसली. आता न जेवावी तर राहिलेली भाकर आई पुन्हा रात्री खाईल. मरणात तरी वाटणी घेऊया. अंजूबाई, पोरगीला काय बरं नाही व्हय? जेवणावरती चित दिसना म्हणून म्हटलं. भारजाय बोलली. आय तरी कशाला काय बोलतीया? भाकरीत अडकलेली चव जणू काय तिच्या जिभत रुतल्याली. सांची पार दोघं बी जिवंत घरी आलो तर चिचखाली ढांगोळ्या आनंदाचा पक्या पार सुजल्याला. हिरवा पिवळा होस्तवर कुणीतरी मारल्याला. वड्यात रडत बसल्याला. त्याची आई आमच्याच सोबत कामाला आल्याली. धावतच जाऊन तिनं पोराला उचललं. बराच येळ पक्या रडला. नंतर सारं समजलं. मराठ्यांच्या झऱ्यात पाणी भरताना त्याला बजू भाऊच्या दादूनं बघितलं होतं. हानलं एरंडाच्या डिऱ्यानं रगात वकुस्तवर. पार तांगडन तांगड सडाकल्यालं. 2 महिनं पोरग कसं तरी जगलं. नंतर रडत कुथत मेलं. साऱ्या मारवाड्यानं भ्या खाल्लं. जळला तिकडं एक गाव एक पाणवठा, असं म्हणत गोमतारागत मिळेल तसलं पाणी माणसं प्या लागलीत. असं बी मरायचं आणि तसं बी मरायचं. मरणाच्या नावानं येळकोट बोला येळकोट. मारुतीचा भंडारा होता. सारा गाव पाराजवळ दिस मावळायला जमा झाल्याला. प्रत्येकाच्या हातात पितळी, पोरांच्या हातात बी पितळी, सोबत तांबे, एखादी जर्मलची वाटी. अंधाराला भिवून आम्ही 8-10 पोरी देवळाच्या कोपऱ्यावरती चाफ्याच्या झाडाच्या आड उभ्या. सारं गाव जेवलं तरी आमच्याकडं कुणी बी बघायला तयार नाही. मारुतीचा जलम काळ म्हणून साऱ्या गावानं भंडारा परसाद म्हणून खायचा. मराठ्याची पोरं भरारा जेवून लगीच पळाली. सर्व गाव जेवल्यावर एक तिरसिंगराव आमच्याकडं खिरीची बादली घेऊन आला. अर्ध्या बादलीत 8-10 पोरी भागिवल्या. मारुतीचा परसाद म्हणून तेवढ्या खिरीवरती म्या आणि आईनं रात काढली. जसं काय देवाच्या परसादानं पोट भरलं. मराठ्याची पोरं आमच्या देखत 4-4 पितळ्या भरून घेऊन गेली. पण आमच्या जातीला मात्र 2-2 पळ्यांवरती भागिवलं. जाऊ द्या. खरं म्हणजे मारवाड्यातली सारी पोरं एका जागी गोळा करावीत आणि निम्म्या किमतीला इकून मोकळं व्हावं. तापच नाही कुणाला. बिनपोटाची म्हार, चंगळ सगळ्यांची. साऱ्या गावची फुकटात कामं करत्याली. गाव बी खुश. ताना शेतातनं, राबवा खळ्यावर, न्या वड्यात, पाडा पासली, दाबा चिखलात फुकट. पोटच नाही म्हणल्यावर कशाला काय पाहिजे त्यांना? चला सगळी पृथ्वी आपलीच. साऱ्या जिमिनीवरती, अन्नावरती, दगडावरती, पाण्यावरती नावं आपलीच. सारं आपलंच. आपल्याच पोराबाळांचं. हाताला न येणारं वरचं आभाळ आपल्या आई बापाचं. 4-8 दिवसानं पाण्याच्या निमतानं एखादं तरी पोरग मार खायचं. बाया बापड्या शिव्या खायच्या. एखादी चिपरंग कधी मधी भिंकरत यायची. मारवाड्यातल्या एखाद्याच्या पत्र्याच्या घरावरती थिणंग आवाज करायची. सारी म्हार कबुतरावानी गप हुयाची. कोण कुणाच्या पाचोळ्यावरती पाय ठेवतुया. पाण्यापायी मी सवता 2-4 शिव्या खाल्ल्या. कोयनायच्या तर एका मुडद्यानं हंडाच वतून घेतला. कोयनायनं रगड शिव्या दिल्या. गळ्यानं चापकानं बाय हाणली. त्या दिवसापासनं ती शिव्या द्याची बंद झाली. मथी, बबी, कमली मजेत असायच्या. त्या मराठ्यांच्या झऱ्यावरती पाणी भरायला गेल्या की टारट पोरांची गर्दी केलीच म्हणून समजायची. त्यांचा हंड मराठ्यांची पोरच भरायची. चकणी, काळुंद्री, म्हातारी कोतारी सुदीक पाण्याचं निमित्त करून त्यांच्या अंगाला हात लावायला बघायची. सरपंचाचा देण्या पोरीच्या डोक्यावरती हंडा चढवायचा आणि तिचं छातीवरलं गोळ दाबून रिकामं हुयाचा. कशाला कोण बोलतय? बोलावं तर त्यांच्यात भांगलान टोकलान आणखी किरकोळ कामं बंद होत्याली. पोटापायी भोकाचं भद झालं तरी चालतंय. आता उन्हाळा म्हणल्यावरती शेंगा फोडायची कामं निघणार. बी बेवळं तयार करायची घाई उसळणार. मग काय, सरपंचाचा 4 मनाचा पेरा.
चांगलं महिनाभर काम मिळायचं. तोंड हलवीत हलवीत मापटभर गणगाट्यासाठी दिसभर आलकट पालकट घालून शेंगा फोडायच्या. त्यांच्या पोरांनी काय बी केलं तरी आपल्या पोटाकडं बघून गप्प बसायचं. कशाचं काय, जत्रेला गोंड इकल्यावानी आतडी लोंबट ठेवायची. घ्या कुणी बी, साऱ्या आयुष्याचाच लिलाव. सोमवारचा 30 म्हणजे पोरा बाळांचा, मोठ्या माणसांचा जत्रेचा दिवस. तालुक्याचा बाजार भयंकर मोठा भरायचा. 50 गावचं माणूस तिथं यायचं. सारी महार 6 दिस राबायची. आयतवारी सारी रक्कम गोळा करायची. रातभर कडोसरीला ठेवायची. सकाळी निघाली सर्वी बाजाराला. मी बी कवा कवा जायची. ज्याच्याकडं पैसं नसायचं ती माणूस एखादी कोंबडी काखला मारायचं. 5-7 रुपयात मीठ, मिरची, त्याल, गूळ, पावडरची पुडी आणि 10 पैशांची सुकट, बोंबील, नाहीतर 8 आण्याचं मास घेऊन सांचीपार घराकडं यायचं. माणसांची रांग लागायची. आधी मधी माझी आईबी जायची. सारी चालत 5 मैल जायचं आणि 5 मैल यायचं. राती परत आल्यावरती पायाची काटकं कडा मोडायची. डोळ्यांत कुराडी टोचल्यावानी चरारा पाणी यायचं. आम्ही 5-6 जणी पोरी त्या दिवशी बाजाराला गेलो. मथी खुळ्यावानी सारखी हसणार. लिंबू केवढ्याला म्हणायचं आणि छाती घुसळून हसायचं. नुसत्याच खिदळत सारा बाजार फिरल्या. मी आपली सौंदवाल्याच्या पालावरती लाकडावरती बसली. थोड्या वेळानं मथी, कमळी, वंचाळी, बबी, काशी आणि नुकतीच मुंबईसनं आलेली तुकाची भाची छबी हसत बाजार करून माझ्या जवळ आल्या. मी बी माझा बाजार केला. निघाली सर्वी. आपल्या दारात दिस मावळायच्या आत पोचायला पाहिजे. छबी लई दारकली. डोळं टकाटका धंदवाल्या बायगत हलायचं. व्हट रंगवायची सव. सारखी पान खायची. कवा कवा सिगरेट बी फुकायची. तांबडा कट आणि वर फुल्या फुल्यांचा फोरांच्या सारखा सदरा. सर्व्या पोरीत ती लय उठून दिसायची. थोडीशी गोरी बी होती. समद्या बाजारात बऱ्याच जणांनी तिनं धक्क मारलं. रस्त्यानं ती बरंच काय बाय सांगायला लागली. हिंदी सिनेमाच्या गोष्टी तिच्या तोंडपाठ असायच्या. सिनेमात काम करणारी माणसं म्हणे तिच्या वळकीची. तिला काम करायला सिनेमावाली बोलवायची, पण तीच जात नव्हती. सारं सांगताना बामनागत शुद्ध बोलायची. चौचाल रांड. आम्हाला फसवती वय, थापाड्या बोडायची. मुंबईत इरड करायला सोकल्याली. गू दिसल तिथं तोंड खुपसणार. आता आल्या मामाकडं. शाळा शिकल्या का नाही कुणान ठावं. कधी कधी इंग्रजी बी बोलायची. तिच्या थापेचं मला काय वाटलं नाही, पण नंतर तिनं दुसरीच जादू आम्हाला दाखवली. पिशवीतनं रंगीत गोल तांबडा साबण काढला. म्हणली, ह्यो साबण कशाचा? आम्ही म्हणलं अंगाला लावायचा. हॅट, शट्ट काढायचा. त्या जाग्यावर साबण लावला की कॅस आपोआप गळून पडत्या ती. मुंबईसनं आणलाय. आता काय बोलायचं सटवाय पुढं. मुंबईचा साबण बाजाराला कशाला घेऊन आल्या कुणान ठावं. नंतर निरोध काढला. लूप काढलं. धंदेवाल्या बाया वापरत्या त्या साऱ्या वस्तू हिच्याजवळ. पुन्हा बारका आरसा काढला. म्हणली, ह्यो जादूचा आरसा आपल्या जवळ असला म्हणजे आपल्याकडं कुठला बी माणूस आपोआप येतो. नुसता आरशात बघायचा आणि हाक मारायची. नाटकी मेली. मथीला आणशीला तर खरंच वाटलं. बाकीच्या बी फुटकळ भावान्या सारा इतिहास कान पाडून ऐकत होत्या. साऱ्या तिच्याच भोवतीनं. मी आपली एका बाजूला. जरा यानं मला म्हणली, शिवायचं नाही तर कशाला आल्यास बाजाराला. मला बी चीड आली. पटकीन बोलली, मुंबईत गिऱ्हाईक मिळना म्हणून. साऱ्या हसल्या. छबी चिडली. बापय गड्यागत बाह्या सारीत माझ्या अंगावर आली. हिंदीत काहीतरी बोलली. आणशीनं माग वडली म्हणून बरं, नाहीतर भूतागत माझ्या उरावरतीच बसली असती. झोपताना मनाशी यक ठरवलं, पुन्हा म्हणून त्या रांडांच्या बरोबर बाजाराला जायचं नाही. कधीच नाही. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा रातीचा रोजचा कार्यक्रम ठरल्याला. त्यात कधी बी खंड पडायचा नाही.
दिवसा सकटा भाकरी थापायच्या. 7-7:30 वाजस्तवर जेवण आटपायची. आई शेजाऱ्या पाजाऱ्यात जरा गप्पा मारत बसायची. मी आपली उतारा काढत बसायची. 9 वाजिस्तवर सारी कलांडायची. माझी तर झोप लगेच लागायची. एकदा लयच कटाळा आला. भाकरी थापल्या. आईनं कांद्याचं कांदवणी केलं. मला कांदवणी अजिबात आवडत नाही, पण पोटासाठी खायचं. घासच गिळवना. तोंड कसंच हुया लागलं. रेल्वेच्या संडासागत उगीच आळोख्या पिळोख्यानं वडून काढल्यावानी. घास गिळवना वय ग तुला, आईनं विचारलं. रोज रोज कांदवणी खाऊन वीट आलाय बघ. आणशीकडं बघ काय असलं तर. घराच्या बाहेर बघत म्हणलं, ती झोपली असल. मग पलीकडं एकतारीवाल्या रघूजवळ बघ, त्याची सून दिल असलं शिल्लक तर. रघूच्यात गेली. आंधळा रघू तात्या एकतारी वाजवीत बसल्याला. तोंडाला पांढऱ्या फेक दाढीचं कुपान वाढलेलं. अंगावरती सदरा नाहीच. मूळचा काळा रंग अंधाराला जास्तच काळा करीत होता. वरच्या देवळी चिमणी मिणमिणत होती. उगीच बारकसं खोपाट. त्याच्या बाहेर कट्ट्यावर ह्याचा ठिय्या. रोज रातचा एकतारी वाजवीत गाणं म्हणायचा. आता बी तसंच म्हणत होता. काळ्या काळ्या ढगात निळं निळं पाणी. देवाजीच्या मनात गरीबाची गाणी. आणखी बरंच काय बाय. मी कुडाच्या कोपऱ्याला जाऊन उभा राहिली. त्यानं रोजच्या सवयीनं गाणं थांबिवलं. कसा काय वाटला अभंग. एक तारीची आणखी एक तार छेडीत त्यानं विचारलं. गॉड वाटला. पलीकडच्या अंधारातनं सुनाचा आवाज आला. डोळं फाडून बघितलं. आंधळ्या रघू तात्याची सून बाबू कोतवालाला उरावरती घेऊन झोपल्याली. दोघांचं बी काम रंगात आल्यालं. कोतवालानं घाय उसळून दिल्याली. रघू तात्या टाळकं खाजवीत कायतरी विचारायचा. कोतवालाच्या खाली आडवी झाल्याली सून वय, बरं, ठीक, नाही अशी एकाच अक्षराची उत्तर द्यायची. पुन्हा थोडीशी कणायची. कोतवालाच्या कमरला दोन्ही पायांची मिठी जाम. कोतवाल काय उठायला तयार नाही. मी जास्तच कुडाला चिकटल्याली. अगदी अंधारात घुसमटून घेत असलेली. थोड्या वेळानं कोतवाल उठला. रघू तात्याचा अभंग आपला सुरूच. सती सावित्रीचं काहीतरी गाणं म्हणत होता. त्याची सून त्याच्या आंधळ्या डोळ्यामोर उठली. लुगडं सरळ केलं. आंग झिंजडत म्हणली, बास आता भजान. रोज रोज काय म्हणायचं असतंया तुम्हासनी. माझे बये, देवाचं गाणं म्हणण्यात कसला गा आलाय कटाळा. पुन्हा अभंग सुरू. मी तशीच माघारी फिरली. असल्या घाणेरड्या बाईचं हातचं खाण्यापरास उपाशीच राहिल्याला परवडलं. सरळ घरी आली. तासाभरानं लघवीच्या निमतानं बाहेर येऊन बघितलं. रघू तात्या सकट सगळा मारवाडा अंधारानं पिऊन टाकला होता. कमलीचं लगीन ठरलं. देवाला काळजी. लांब सांगलीकडचा नवरा हुडकला. आईतवारीच वराड आलं. सोमवारचं लगीन. मग सारा आईतवार सर्वी घाईतच होती. तर रंगवंत आबाच्यात जानवसा दिला होता. त्याचं घर अख्ख्या मारवाड्यात मोठं. 20-22 खणांचं. कधी आजोबानं बांधून ठेवलेलं. बाहेरच्या सोप्यात सारं वराड बसल्यालं. दुकान थाटल्यागत आपापलं सामान घेऊन उतारल्यालं. मारवाड्यातली, गावातली आणि वड्या पलीकडच्या वाडीतली बरीचशी टवार टाळकी जानवस घराच्या भोवतीनं जमल्याली. 12 वाजोस्तवर पोरांचीच गर्दी. मथी, बबी, छबी, आणशी आणि आणखी 5-6 पोरी ह्यांना मिरवायला चांगला चान्स मिळाल्याला. जत्रत फिरल्यावानी सारखी वरा हिंडायची. पानं खायची. लाल गलंद तोंड घेऊन जानवस घरापासनं नवरीच्या घरापावतर ह्यो धुडगूस. खरं म्हणजे नवरीची बाजू जरा पडीकच, पण नवऱ्याकडची माणसं मोठ्या मनाची म्हणून सारं सावरून घेतलेलं. पाहुण्या रावळ्याचा पेरावा फकस्त कमलीच्या बापाकडं. बाकी लगीन फुकटातच. दिसायला बी कमली देखणी होती म्हणा. काय का असना, तिच्या नशिबानं साथ दिली. लगीन दुसऱ्या दिवशी रातचा आटला. ह्यांच्या बापांनो इतक्या रातचं लगीन ठेवल्यालं. दिवसा सकट आपलं लगीन आटपायचं म्हणजे वराडाला जायाला बी बरं आणि भावकीतल्या माणसासनी बी खोड्यात घातल्यावानी तरास नाही. पोरीच्या घरच्यासनी बी बरं. आमच्या मारवाड्यात बहुतेक लग्न अशीच रातची. त्या आंबेडकराची शपथ, नवरा नवरीची शपथ,
ह्यातच 9 वाजून जात्या त्या. हार घालायला 2 तास, लग्न लावायला आलेली माणसं मेट चोळत बोंबालत्याती. सारी माणसं 7 वाजायला जमली. ताशा तडाडला. मराठ्यांची 4-8 माणसं बी चिचच्या बाजूला उभी. काय काय माणसं जेवण्यात रंगल्याली. लग्नाच्या अगोदरच विधी सुरू झालेलं. रेडिओ सारखाच तराडतुया. एकाएकी कुणाच्या तरी ध्यानात आलं. कमलीचा पत्त्याच नाही. आता नवरीच नाही म्हणल्यावर आलं का वांद. अगं आई ग, नवरी पशार. सारी धुळवडच. साऱ्या मारवाड्यात तीच चर्चा. लगीन लागायच्या जरा अदुगर कुणीतरी कमलीला खांद्यावर आणली. पार बेशुद्धी झालेली. फुलाची मंडवळी पार तुटल्याली. नवं हिरवं लुगडं चुरगाळलेलं. नंतर सगळं समजलं. मराठ्याच्या 7-8 पोरांनी पोरीचा पार बाजा वाजवल्याला. आता उद्या चांगली पोरगी दुसऱ्या गावात जाणार म्हणल्यावर कशाला शेवटची बारी सोडा, असा त्यांचा राक्षसी विचार. जीव गेल्यागत मारवाडा गळाटला. नवऱ्या मुलाच्या कानावर ही बातमी जाणार नाही यासाठी सावध राहिली. मी मातूर माझ्यावर झालेल्या अत्याचाराच्या सुडासाठी टपून राहिली. मळ्यात भर दिवसा अंगावर पडल्याला गुलब्या इनामदार नजर मोहर दिसायला लागला. कमलीच्या ह्या प्रकारात त्यो बी सामील. काय म्हणायचं किरड्यासनी. कमलीच्या बाबतीत गुलब्या इनामदारानं आणि त्याच्या टोळीनं केलेला प्रकार साऱ्या गावाला समजला. महारांच्या तर कानपाटात वाजवून आतड्यात रुतला. त्यांना त्याचं कायच नाही. माराच्या भ्यानं सारी महार गप्प. पण मी चिवाट मनाची गप बसत्या व्हय. दुसऱ्या दिवशी रातची इनामदाराच्या घराकडे गेली. आक्षी नांदाय निघाल्यागत थाटात निघाली. वाटत इनामदाराची गंज. गंजीच्या पलीकडं दांडग माडीचं घर. ह्याच्या काकांनी घरा शेजारी गंज कधी लावली होती का. त्याच्या पाठीमाग गुरांचा गोठा. ठेवणीचा कडबा सगळ्या परड्यात. उन्हाळ्यापुरती 1000-1200 वैरण घराजवळ ठेवल्याली. हळूहळू त्याच्या गंजीजवळ गेली. राखेलच्या तेलात भिजवल्याली चुंबळ चघळात ठेवली. चुंबळीच्या मधी 100 गुलकाडीचा पुंचका ठेवला. मधी 2 उदबत्त्या पेटवून खवल्या. पळाली घराकडं. अर्धा 1 तासात गंज पेटल्याची हूल उठली. यडझवी महार गंज इजवायला पळाली. सारा गाव धावला. गंजीची धग घराला लागली आणि डाव्या अंगाचा आड पेटलं. गावभर बॉम्ब. डुकरागत कलांडल्यालं गाव जाग झालं. पण आग कुठली आवरायला. आवरण्यासाठी थोडीच लावली होती तिला. बाकीच्या बायकांच्या झुंबडीत मी पण आग बघायला पळाली. दिवस उगवताना आग इजली. 20 खणातलं 2 खणच काय ते शिल्लक राहिलं. नुसती राखच राख सगळीकडं. इनामदार बारक्या पोरागत रडायला लागलं. हात तुझी किरडी मोडली. आता झवशील का र दुसऱ्याच्या बाया. 4-8 दिस असंच गेलं. एक दिवशी कमलीचा बा डोसकं धरून घरी आला. पार फुटल्यालं. सदऱ्याच्या चिंध्या तांगडन तांगड सडाकल्यालं. आग कमलीच्याच बापानं लावली असणार असं समजून इनामदारानं त्याला बडीवला होता. मरुस्तवर हाणला होता. कशाचं काय. पाडी सोडून रेडा धरला आणि बैलाकडनं गाव गेला. एकाएकी मथी बी गायब झाली. एवढी मोठी रसरशीत पोरगी आबान धपक्या कुठं गेली कुणाला समजना. देवीच्या भक्ताला विचारलं तर त्यो म्हणला, भारत देशाच्या पलाड गेल्या. आता काय बोलायचं भक्ताच्या पुढं. ह्याच्या किरडीचा बांबू मोडला. काहीतरी थापा मारून पैसे खातूया. दुसरं काय. 1.5 महिन्यानं मथी आली. आली ती आली गरवार राहून. आईजवळ भयंकर रडली. कुणी कशी पळवली कायच सांगना. तिच्या आईला रातसार झोपच नाही. आता ही पाडायचं तरी कसं. डॉक्टर तरी लगेच औषध देतोया व्हय. डॉक्टराकडनं पाडावं तर गावभर बॉम्ब. आपलीच माणसं आपल्याच माणसासनी गिधाडासारख्या टोचा मारायला कमी करायची नाही ती. मस्त प्रयत्न केला. पाळी चुकायच्या गोळ्या आणल्या. 3 दिस लागो पाठ खाल्या. तरी पण पाळी काय होईना. एकदा रहमतपूरच्या डॉक्टराकडनं इंजेक्शन घेतलं. तरी बी काय होईना. बाप पुण्याला गेला. कसली तरी ट्यूब घेऊन आला. काय उपयोग झाला नाही. साऱ्या मारवाड्यात तीच चर्चा. मतीचं ढेबार दिवसेंदिवस चांगलंच फुगायला लागलं. पण कुणाकडनं गरवार राहिली हे कळायलाच मार्ग नाही. मी तिच्या आईला मस्त विचारलं. पण कुंती सारखी म्हणली, देवाचं हाय.
आता अशा अडेल चोट बायफुडं काय बोलायचं आपण. शेवट पाव तर कुणालाच थांगपत्ता लागू दिला नाही. तवर 6 महिनं भरत आलं. पाडाला आलेल्या आंब्यागत मथी टरारली, पिवळी धम्मक दिसायला लागली. गोर गोर अंग आणि त्यात गरवारपणाचं तेज सोन्यातनं वडून काढल्यावानी चमकायला लागली. आई बापांनी भाकरी खायची सोडली. पोरीची सुटका कशी करावी ते कळना. एक दिवशी मुंबईच्या छबीनं तिला सांगितलं, शहाणी असलीस तर पिकलेली पपई खा आणि चटाक सरशी कशी मोकळी हो बरं. अगोदरच मथी भुलल्याली, कुणी सांगल ते उपाय करायची. छबीनं पपईचं नाव काढताच एका पायावरती तयार झाली. सोमवारचा बाजार गाठून कुणाकडनं तरी रसरशीत पपई मागिवली. आमच्या परस्पर सरासरा चिरून खाऊन टाकली. झोपली. रातसार आरडत होती. निम्मा मारवाडा तिच्या भोवतीनं जमा. जनावरागत हंबारली. रातभर आराडली. सकाळी आम्ही बघतोया तर पार निपचिप. डोळ्याचं पांढरं फेक खडं झालेलं. सगळं लुगडं आणि हातरून रक्तानं लिबाडल्यालं. 8 दिस आईबापाच्या रडण्यानं सारा मारवाडा धुवून निघाला. मथीच्या आईबापांनी लक्ष्मी आईच्या भक्ताजवळ ठाण मांडलं. आन पाणी सोडून दिलं. देवीच्या भक्ताला दया आली. 7-8 दिवसात त्याच्या बी जिभला दुसरी जीभ फुटली. त्याच्या तोंडानं देवी बोलली, हे पाप पुजाऱ्याच्या लंगड्या सुदाम्यानं केलं या. साऱ्या गावभर बोंब. गाव पुन्हा तरसागत हाडं फुडून खायासाठी वरावरा रातसार हिंडायला लागलं. गावाकडे दिसल ते म्हार हाणलं जाऊ लागलं. गावात जायची मारामार. पुजाऱ्यानं सारं गाव आपलंसं केल्यालं. इनामदाराचा पार काटा बसल्याला. पण आता पुजाऱ्याचं राज्य सुरू झालेलं. लक्ष्मी आईच्या भक्ताला त्याच रातीला मराठ्याच्या माणसांनी खर्जायच्या ढोत बुडवला. एक दिवशी सकाळी उठली तर सारं गाव गप. काय समजना. दिस इतका वर आला तरी बी माणूस घराच्या बाहेर नाही. मी चुलीतली राख चिचकडं टाकायला गेली आणि धडकीच भरली. पुजाऱ्याचं डोसकं तोडून तोडून चिचच्या बुडक्यात टाकल्यालं. कॅस पार इसकाटल्यालं. पळत आली. आईला सांगितलं. सुदाम्या मागच माझ्याकडनं मरायचा पण वाचला. मारवाड्यातली बाकीची माणसं दार लावून गप. पुन्हा जसं काय आपणाला माहीतच नाही अशा थाटात घरकामात रमू लागली. 4 वाजायला पोलिसांनी साऱ्या मारवाड्याला गराडा दिला. ढोपरं गुडघं गवसून सटासट काठ्या हाणल्या. दिसल त्याला बडिवला. उपाशी पोटी मार खाऊन 5-50 मारं हातरुणाला खेळली. पुन्हा उठणार नाही अशा बेतानं मरणाची वाट बघायला लागली. पुढचं 4 दिवस आपणच आपली आतडी वडून काढण्यात गेलं. डोसक्यात इचारांची ही गर्दी. चित्रावरती चित्र दिसायला लागली. रांगोळीसारखी मरणाची रांग उकलत गेली. बघता बघता आंधळ्या रघु तात्याचं मस्तक तरंगत आलं. चिच खाली पडलं. मग रमसू तात्याचं, पाठोपाठ अंदाचं, त्याच्या मागा 80च्या मिशाळ बाबाचं, आणखी रघुवंत आबाचं. आता र देवा, सारी म्हार कुराडीनं तोडल्यावानी आपापलं घर जोडून बाहेर पडली. धड कुठं गेली तर कुणान ठावं. पण प्रत्येकाचं डोसकं मातूर चिचच्या बुडक्यात येऊन पडलं. बघता बघता मोठा गोल झाला. नुसत्याच मुणक्यांचा गोल. डोळं झळावलं. निळ्या हिऱ्यासारखा पुसडसा निळा उजेड माझ्या डोळ्यातनं पाझरला. सरळ रेषेत चिचकडं गेला. अग आई ग! कोयनायचं डोसकं पाखरागत उडत आलं. मागोमाग भारजाय, हिरा, आणशी, बाबी, छबी, रमसूची सून, रामोशाची देखणी पाहुणी. अख्खा मारवाडा. चुलीची राख प्रत्येकाच्या मस्तकाला फासल्याली. दुसरं वर्तुळ तयार झालं. प्रत्येक शिराचा एक डोळा बाद. एका डोळ्यानं प्रत्येक शिर बघायला लागलं. गू खाऊन हसल्यावानी हसायला लागली. दोन्ही रिंगणात गावानं गर्दी केली. दिसल ती मस्तक एका हातानं उचलून सारी पळाली. बायांची मस्तकं तर लय लवकर पळवली. गंजी माग कुपनात, बाजरीत, पुलाखाली हळूहळू मसन वाट्यात धडाधडा पेट घेतला. काळीस फाडणारा आवाज. नजर मोहरा आपोआप सारा मारवाडा धडाडा जळायला लागला. मरणाच्या नावानं येळकोट.